जीवपणाचे त्रासे यावया आपुलिये दसे शिवही मुहूर्त पुसे जया पोशी याते. अर्थ सांगू. अर्थ जीव पुण्यकर्म करून जेव्हा हिरण्यगर्भाच्या लोकाला जातो तेव्हा त्याला नावापुरता शिवपणा येतो. पण त्याला जर मुक्त व्हायचे असेल तर जीवपणाचा कंटाळा असेल तर सद्गुरुरूपी जोशालाच शरण यावे लागते. पाठीमाग सद्गुरूंचं स्वरूप काय सांगितले? प्रकाशमान. पाठीमाग असा विषय झाला तरी नाही. आता प्रकाश, सूर्य हे प्रकाशमान आहे, चंद्र हे प्रकाशमान आहे. मग तसेच श्रीगुरु प्रकाशमान आहेत काय त्यांच्यासारखे? त्यांना चंद्राची उपमा देता येत नाही आणि सूर्याची उपमा देता येत नाही त्यांच्या प्रकाशाला, ज्ञानाला. कारण का, सूर्य प्रकाशमान असला तरी तुम्हाला तो तापवतो आणि सद्गुरू काय करतात? त्रिविध ताप निवृत्त करतात. बरोबर आहे? बरोबर. आणि त्याला अस्तोदय आहे. चंद्र शीतलता देतो, तुम्हाला समाधान देतो, पण त्याच्या कला कमी होतात, वाढतात. कलंक आणि सद्गुरू आहेत कलंक रहित आहेत. आणि त्यांचा प्रकाश हा स्वरूपाच्या ह्याच्यावर आहे. मला ते स्वयंप्रकाश नाही. सूर्यप्रकाश जडप्रकाश सूर्य आहे, म्हणजे ते ब्रह्माचे कवडश आहेत. कवडसा कळला ना? बाहेर आता काच ठेवली का नाही, त्या प्रकाशाचा याच्यावर भिंतीवर कवडसा पडतो, ह्याला काय म्हणायचं? कवडसा. तसं तिथं त्या परमात्म्याचाच प्रकाश आहे त्यांच्यात. फक्त ती प्रकाशमानाची अधिकता तिथं आहे. तुमच्या आमच्या देखील अंतकरणात जो चिदाभास म्हटलाय ना, तो कवडसाच आहे. तिचा आभास अंतकरणात प्रकाश पडलेला, आणि त्याला अधिष्ठान कोण आहे? आपला आत्मा आहे, कुटस्थ आहे. तसं ब्रह्मचैतन्याचाच कवडसा पडलेला सूर्यात, म्हणून तो जरी प्रकाशमान असला तर तो अपुरा आहे. लक्षात ठेवायचं. चंद्रप्रकाश विकार प्रकाश आहे. चंद्रप्रकाश देखील विकारी आहे. साक्षी चिद अधिकार प्रकाश आहे. चिद अधिकार अविकारी प्रकाश आहे. साक्षी चित अविकारी प्रकाश आहे. अधिकारी इथं अविकारी केले काय? अविकारी इथं करायला पाहिजे. आता साक्षी आहे तो अविकारी प्रकाश आहे. तिथं प्रकाश आहे, चिदाभासा प्रकाश आहे, पण साक्षी जो आहे तो अविकारी प्रकाश आहे, आणि चिदाभास आहे तो विकारी प्रकाश. आणि ब्रह्म आहे ते स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाश स्वरूपाला ब्रह्म सद्गुरू पोचलेले असते, म्हणून ते कसे आहेत? स्वयंप्रकाश आहेत. हे त्यांच्या प्रकाशाचं. आणि मग अशा सद्गुरूला शरण जाण्यासाठी जीव ज्यावेळी या संसाराला कंटाळतो, आता शिव देखील गाठले इथे. ज्यावेळी आपल्याला संसाराचा कंटाळा येतो, म्हणजे जन्माला यायचं, मरायचं, किती वेळा जन्म यावे, किती व्हावी, ते आपण प्रमाण सातत्याने म्हणतो का नाही? आपण सगळं सांगतो महाराज कीर्तनात, प्रवचनात, पण ते आपल्यावर लावून घ्यायचं कितपत आपण इथं पात्र. आपल्याला तळमळ लागली बाबा, कंटाळा वाटायला लागलाय का याचा, हे लोकेशना, विद्येसना, धारेसना, ही जी आपल्याला येसना जे लागले ना, कुठलीही याची येसना असेल तर ती महाराज तुम्हाला घातकच आहे. कारण का ती स्वरूपातून तुम्हाला खाली आणते महाराज. आणि स्वरूपातनं खाली येणं, वृत्तीवर येणं, हेच घसरगुंडी आहे. आणि मग असा आलेला जीव काही वेळा पुण्य संपादन करून महाराज हिरण्यगर्भ जो आहे, म्हणजे सर्वांचा अंतकरण मायाविशिष्ट परमात्मा, त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. हिरण्यगर्भाच्या त्या स्वरूपात तो प्रवेश करतो. जीव असून पुण्य केलं तर, आणि पाप केलं तर पशु पक्षीच्या ह्याच्यात जातो. जीवाच्या ठिकाणी एक मनुष्य जन्म आहे ना, तो पाप पुण्य करून खाली जातो, वरी जातो, आणि सद्गुरूंच्या भेटीतनं मुक्तही होता येतो. मग आता असा जीव गेलेला कोण शिवपदावर, त्याला देखील तिथे जन्म मरणाचा कंटाळा यावा. आणि असा जर कंटाळा आला तर तो त्या
घ्या ना मुहूर्त पुस्तक. कोणाला? सद्गुरू जोशी आहेत. मुहूर्त सांगणारे कोण आहेत? मुहूर्त सांगणारे कोण असतात? पंचांग सांगणारे जोशी असतात. आणि त्यांना तो शरण जातो. आता इथला शिव घेतलाय, तो पुण्य करून गेलेला इंद्रचंद्राची अशी जी काही देव आहेत ना, ते म्हणून तरी म्हटले मला पापात नाही पापे नरका. पुढे काय म्हटलंय? नरका जाईल. हा, स्वर्गा जाईल. स्वर्गात जाईल. तिथं पुण्यात्मे की पापे. पुण्य बी आहे आणि मिसळ पापी आहे मला. आणि ते पुण्य सपलं की आणि खाली येतं, म्हणजे ते खरं पुण्य नाही मला. आणि माती जेने पाविजे. माणसानं काय करावं वाटतं महाराज? वारकऱ्याला पाप तरी करूच नाही, पण पुण्य तरी करूच नाही. करूच नाही. पाप पुण्यातीत आपण आहोत महाराज. म्हणजे सकाम पुण्य करू नये. मग काय पाप करावं काय? म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे पहिलं आपल्याला कळायला पाहिजे. मग आपल्याला पुण्य मिळवायची लय सवय आहे. एवढं दान दिले की एवढं पुण्य होतंय, इकडे गेले की तेवढं पुण्य होतंय, तिकडे गेले की तेवढं पुण्य होतं. अरे होय, पुण्य संपादन केलंच, ते तुझ्याकडे भांडवल आलं ना की परत जन्म घ्यावाच लागणार तुम्हाला. तिथं अदृष्ट फल आहे महाराज. आणि मग तिथं जाऊन तुम्ही फिरला एकदा, मग तिथं काय होते, तुम्हाला पाहिजे ते भोग मिळतात. मग आता इथलेही भोग आणि तिथलेही भोगच असतात. आणि मग त्याला आर हे बी त्यातलंच आहे असं जर कळलं त्याच्या भाग्यानं, हे तरी कधी कळतं त्याचं पाठीमागं काय निष्काम पुण्य त्याच्या संचितात असेल तर महाराज मग त्याला काहीतरी आठवण येते, यार हे त्यातलंच आहे आणि ह्यातलं सुटायला पाहिजे. आणि असं सुटण्यासाठी मग तो जीव शिवपणावर गेलेला जीव म्हटलं इथं. शिव तो ईश्वर वेगळा. ईश्वर कुणाला म्हटले? जगताचं कारण असणारा, प्राणी कर्म सापेक्षी ईश्वरा सृष्टीचा करताय, मायाविशिष्ट परमात्मा तो ईश्वर, हे जगत करताय. लक्षात ठेवायचं. करता नियंता सगळं तोच आहे. करणारा तोच आहे, नियंता करून करणार सगळे सूत्र त्याच्याच आहे. तोच या जगताला कारण आहे. करताय म्हणजे आता त्याचं नाव नुसतं करताय महाराज. तो काही करत नाही, करीना करवी म्हटलं. कारण का माहितीये काय? तुमचं आमचं जे संचित आहे ना, ते जसंच्या तसं पाठीमाल्या सर्गातलं या सर्गात भोगवून घेतो. आणि तो भोगवून घ्यायला त्याची सत्ता ती कार्य करते. कारण का तो एवढं करून करताय ना, कारण का त्याला स्वतंत्र तुमच्या आमच्यासाठी काही करावंच लागत नाही. पण आहे तसं तो भोगवून घेतो. नाहीतर मग त्याच्याकडे ते दोन दोष येतात. कुठले कुठले? वैषम्यने नैगुण्य, हे दोन दोष येतात. म्हणून ईश्वर हा एवढं सगळं करून करताय. आणि तो सर्वज्ञ काय? तर तुम्ही आम्ही जे काय केलंय त्याचं मिश्रण होत नाही. तुमचं जसं असेल तसं. नैगुण्य. आता वैषम्य म्हणजे एकाच त्याला त्याला बदला करणं, किंवा त्याच्याकडे विषमता आहे, तोंड बघून करतोय बाबा तो माणूस बरोबर. नैगुण्य, त्याला दया नाही वाटत. काय आम्ही एवढं करता आहो आणि त्याच्या घरात न्याय नाही असंच म्हणतो ना. एवढ्या वाऱ्या आम्ही केल्या, पण त्याला काय दया वया नाही बाबा. अरे खरा दयावंत तोच आहे. आम्हाला मागल्या जन्मात काय केले माहिती नाही, आणि तेच आता गठळ घेऊन आपण आलोय. उलटी त्याची आपण दया म्हणायची, तो आमच्याला या तुम्हाला दुःखातनं तुमचं पाप निवृत्त होत आहे. आणि जेवढं सुखी आता माणसं आहेत का नाही, त्यांचं पुण्य निवृत्त होत आहे. या समाजात तुम्हाला जेवढं सुख विषयातनं मिळेल, व्यवहारातनं मिळेल ना, तेवढं तुमचं पुण्य असेल तर खर्ची पडतं महाराज. जेवढं तुम्हाला दुःख होईल तेवढं तुमचं पुण्य खर्ची पडतं महाराज. मग आता मात्र ते करत असताना तुम्ही क्रियाक्रियमान न होता निष्काम बुद्धीनं जर केलं तर तो इकडे येतो. म्हणून जोशाला पुसायला कधी तुम्हाला बुद्धी येते महाराज? निष्काम जर तुमच्याकडं पुण्याचं गाठोडं असेल त्या संचितात ती वेळ आली, भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाय म्हटले. उजळले भाग्य आता किती प्रमाणात त्याच्या हे कधी तर ते संचितात तुमचं पुण्य असतं ना. मग काहीतरी आता मगाशी तुम्ही आपला विषय झाला का नाही, त्यांना काय वाटलं बाबा असं झालं पण मी वारकरी झालो, म्हणजे त्याच्या संचितात कुठंतरी एवढी. आता त्यांना बघा काय अडचण नव्हती, तेच करीत बसायला काय आनंदात होतं ना. आता कोणा शाळेची देखील नाही, म्हणजे आता त्या नोकरीची देखील हे नव्हती.
म्हणजे काय होतं, हे तुमच्या पुण्याचं पाठीमाला संचित जर असेल तर मनुष्य पटकन इकडे त्या म्हणून हे ईश्वराचं कार्य आहे. लक्षात ठेवायचं. तो काल त्याला तू जोडून देतो ईश्वर. बुद्धिदाता तो आहे ना. बघा केवढं चिंतन आहे. म्हणून त्या ईश्वराची रात्रंदिवस का आपण शरणागती करायची. बाबा माझं सूत्र आता तुझ्या हातात आहे. हे वर्ण म्हणायचं नाही. लक्षात ठेवायचं. कारण का आतला भाव काय तू त्याला माहिती आहे. आणि तुम्ही वर्ण म्हणता का अंतकरण पूर्वक म्हणता हेही त्याला कळतंय. न सांगता होय म्हटले ना काय आपण रोज म्हणतोय बघा. सर्वज्ञ आहे. तुमच्या आमची ज्या आता हिरण्यगर्भ तू पोचतो म्हटलं इथं. इथं काय म्हटलं त्याला, तो हिरण्यगर्भाला पोचतो. म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे माया विशिष्ट परमात्मा आहे ना. माया ही त्याची उपाधी आहे. तुमची आमची उपाधी जी अंतकरण आहे. बरोबर आहे. आणि ते अंतकरण पंचमहाभूताचं अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. म्हणजे स्वतःगुणाचं कार्य आहे. आणि त्याला अधिष्ठान कोण आहे, माया आहे. लक्षात ठेवायचं. कारण का मायेपासून जी पंचमहाभूत झालेत ना, आणि ते माया अधिष्ठान असल्यामुळं ते कारण आहे. आणि हे तुमचं आमचं अंतकरण कार्य आहे सगळ्यांचं. कार्य हे कारण रूप असतं. म्हणजे त्याची जी उपाधी माया उपाधी आहे ना ती व्यापक आहे. त्या विश्वाला व्यापून आहे. तुमची आमची बुद्धी जशी शरीराला व्यापून आहे, आपल्या शरीराला सगळ्या व्यापून आहे. म्हणून कुठेही तुम्हाला संविदा झाली तर आपल्याला ज्ञान होतं. ती एवढ्या पुरतीच नाही, कुठंतरी एका पुरती नाही. जशी व्यापून आहे तशी ईश्वराची माया विश्वाला व्यापून आहे. आणि ते त्याचं ज्ञानाचं करण आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय केलंय ते त्याला कळतं महाराज. अधिक तुमचं आमचं भांडवल पाठीमागनं घेऊन आलेलं ते भोगवून त्यांच्याकडे घेणं हेच ईश्वराचं ते ईश्वरत्व म्हणजे दया करणं आहे. आणि हे काम त्याच्याकडं काय. कारण का तो सर्वज्ञ तरी आहेच. म्हणजे कुणाचं काय ते कळतं मला. सर्व शक्तिमान आहे. कर्तुमानिता कर्तुम त्याची शक्ती आहे मला. तो स्वतंत्र आहे, कुणाच्या अधीन नाही. कुणाच्याही तो स्वाधीन नाही महाराज. आणि दयावंत आहे. मग असं जर आपलं झालं पुण्य कुठेतरी असलं ना तर त्यावेळी तो शिव पदवीवर गेलेला असला तरी आता ते त्याला सुख नको वाटते महाराज. मग आता काही वेळा असं होतं बघा, ज्यावेळी इंद्र हा आता इंद्र देवच म्हणून मानलेला आहे ना, स्वर्गातला स्वर्गापती इंद्र मानलेला आहे. पण एका ब्रह्मदेवात 14 इंद्र होत्यात म्हणा. एका ब्रह्मदेवाच्या दिवसात मग असे इंद्र जाणारे असतात येणारे असतात. पण काही याचं भाग्य असतं ना, ते पुण्य असतं बघा. आणि म्हणून एक इंद्र आणि विरोचन गुरुकडनी गेले आणि त्यांना विचारलं की मी कोण आहे काय आहे. आणि त्यावेळी मग त्यांनी सांगितलं हे ज्याच्यावर चालतं हे शरीराचं हे ते तू आहेस. त्या विरोचनाला कळलं वाटलं दोघांना आणि दोघंही परत आलेत. पण विरोचनाला वाटलं तर मी देह म्हणजे मीच. 32 वर्ष अगोदर काढायला लावली काय करायला, सेवा करायला. आणि मग हे प्रश्न केले मला. आता तिथे इंद्राला त्या शंका आली, अरे मी देह कसा असेल, देह तरी येणारा जाणारा आहे, जड आहे जे, आणि देह कसा असेल. म्हणून तो परत गेला. पण विरोचन परत गेला नाही. तेवढ्या अवस्थेचं भागलं. माझी साधना पूर्ण झालेली. लक्षात ठेवायचं. म्हणजे साधकाच्या पक्षी किती महत्व आहे बघा. परत त्याला आणि 32 वर्षे काढायला लावली. कोणाला, इंद्राला. 32 वर्षे काढल्यानंतर आतल्या सूक्ष्म शरीराचं त्यांनी सांगितलं. ते संघाताचा तू स्वामी आहेस. त्याला वाटलं तेच मी आहे. परत आला आणि वाटायला लागलं शंका. आणि ते कसं असेल, प्राण हे सगळे येणार जाणार आहे, ते आविद्येचं कार्य आहे. परत आणि गेला आणि 32 वर्ष काढायला. मग सांगितले कारण शरीर म्हणजे तिचा तुझा तो आत्मा आहे ना, आनंद स्वरूप आहे कारण शरीर. ते होय म्हटलं. आणि परत आले आणि शंका आली. आता म्हणजे 5 वर्ष काढ. किती वर्ष झाली? 32 93 96 5 97 100 आणि मग त्याला सांगितलं तू या सर्वांचा अधिष्ठान हे विश्व तेजस प्राज्ञ हे 3 देहाचे स्वामी आहेत. ते आत्मा आहेत. आणि त्याचा तो तुर्य म्हणून जो आहे चौथा
ब्रह्मस्वरूप ते तू आहे. त्यावेळी त्याला त्या इंद्राला आत्मज्ञान झालं. आपण इंद्रात बसतोय का विरोचनात बसतोय? आपण सगळे विरोचनाशी जाणू आहे. कारण का किती ऐकलं तर आमचा देहभाव अजून काय गेलेला नाही आणि काहीतरी पुण्य करावंच वाटतं. पुण्य केलं तर असं ईश्वरापत्र जातो, शिवापत्र जातो. आणि शिव हा जीवच आहे. फक्त पुण्य केलेलं असतं महाराज आणि ते पुण्य घेऊन तिथे गेलेलं असतो. आणि म्हटलेले पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोक आणि परत संसाराला सुरुवात होते. आणि त्यात जर काय कारण का ते काय कधी करेल त्याचा पत्ता लागत नाही. राठी भांबावला म्हणले, नऊ स्वर्गापती झाला राठी, मग काय झाला भुजंग तो पावला महाराज. यांनी काय अर्जुना म्हणजे पुण्य तुम्हाला काय करतो, सोडवतं का अडकतं महाराज? सकाम पुण्य जेवढं जेवढं आहे महाराज ते घातकच आहे. कारण का ते गंमत करतं महाराज. उलटे सामान्य जीवापेक्षा त्याची पुण्य अधिक हे वाढते का नाही, आणि अधिक वाढले ना की त्याच्यात ते भिंबाडतं महाराज. आणि असं असून त्याला जर बाबा या शिवपणाचा जीवपणाचा कंटाळा आलेला असला तर मग त्यानं सद्गुरूला त्या जोशाला जाऊन विचारावं किंवा विचारतो. म्हणजे तू जोशी आहे कोण? पंचांग सांगणारे, मुहूर्त सांगणारे. जीवपणाचे त्राशे यावया आपुलेने दशे शिवई मूर्त पुसे. आता जीवपणाचे त्राशे, जीवपणानं त्रासलाय आणि आपल्या दशेला येण्यासाठी म्हणजे स्वरूपावर येण्यासाठी शिव देखील मुहूर्त पुषे जया जोशा ते. शंका. वेदांत शास्त्रात शिव हा तर नित्यमुक्त मानलेला आहे, मग त्यास जीवपणाचा त्रास कसला? उत्तर. मूर्त, अमूर्त, अव्याकृत अशी 3 प्रकारची सृष्टी मानलेली असल्यामुळे जीवेश्वराची ही 3 स्वरूपे मानलेली आहेत. हा विषय वृत्ती प्रभाकराचे 8वे प्रकरणातील 18वे हेडिंगामध्ये आलेला आहे. तो प्रकार असा. आपणास प्रत्यक्ष दिसणारी स्थूल सृष्टी आहे, त्याचा स्वामी विराट आहे. सूक्ष्मसृष्टीचा स्वामी हिरण्यगर्भ आहे आणि त्यास अव्याकृत सृष्टीचा स्वामी ईश्वर आहे. असे सत्य लोकासी ब्रह्मदेव सूक्ष्मसृष्टीचा अभिमानी सुखभोक्ता हिरण्यगर्भ जीव आहे आणि स्थूल सृष्टीचा अभिमानी विराटही जीव आहे. अशा रीतीने जीव आणि ईश्वर या दोघांनाही विराट व हिरण्यगर्भ अशी नावे येऊ शकतात. पण त्यात स्थूल सूक्ष्माभिमानी जीवास हिरण्यगर्भ आणि विराट हे शक्तिवृत्तीने म्हटले जाते आणि ईश्वरास गौणी वृत्तीने म्हटले जाते. कारण हिरण्यगर्भ विराट स्वरूप जीवाचा स्थूल सूक्ष्मसृष्टीचा स्वयिता संबंध म्हणजे अभेद संबंध आहे आणि ईश्वराचा प्रेयता संबंध आहे. आता इथं आपणास प्रत्यक्ष दिसणारी जी सृष्टी आहे ना, स्थूल सृष्टी, त्याचा स्वामी कोण आहे? विराट आहे. आता विराट स्वरूप दावलेला भगवंतानं मग सांगितल्याप्रमाणे त्या भगवंताचं तुमचं आमचं स्थूल शरीर, तुमच्या आमची सगळ्यांची स्थूल शरीर आहे ना, तिचं भगवंताचं विराट स्वरूप आहे. तोच स्वरूपानं नटलेला आहे सगळी संपूर्ण. म्हणून भगवंताचं आपलं ऐक्य का होतं महाराज? स्थूल सूक्ष्म शरीर असं सगळ्यात तोच आहे. ऐसा लागवे माया सूत्रधारी, एकटा एकलाचा झाला नानाकारी, नानाकार तोच झालेला आहे. स्थूल हे शरीर, सूक्ष्म. आता सूक्ष्म शरीर म्हणजे तुमचं आमचं सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण. अंतःकरण म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. आता त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे माया, विशेष परमात्मा, त्याला हिरण्यगर्भ इथं म्हणजे त्याची माया व्यापक आहे आणि तेच तुमचं आमचं सगळं अंतःकरण आहे. म्हणजे त्या स्वरूपाला आपण मिळतो. हिरण्यगर्भ त्याचं ते स्वरूप नाही, तेच आपलं स्वरूप आहे. विराट त्याचं स्वरूप ते तुमची आमची ही बाकीची शरीर आहे. आणि तिकडं आपलं कारण शरीर जे आहे ना, तिथं तो ईश्वर मानलेला आहे. त्याची माया, ते माया आणि आपलं ते अज्ञान. अज्ञान हे मायेचंच कार्य आहे ना, अज्ञान हे मायेचंच कार्य आहे. आणि हे कार्यकारण भाव दावून दिला. इथं कार्य जे असतं ते कारण
स्वरूप बघतो. या विश्वाला संपूर्ण स्थूल सूक्ष्म कारण शरीर जे तुमच्या सृष्टी आहे ना, याला कारण एक परमात्मा ईश्वर आहे. आणि कार्य असणारं सगळं स्थूल सूक्ष्म सृष्टी जी आहे ना, हे कार्य आहे, ते तद स्वरूप असतं. आणि तिथं मग ते 5व्या तरंगाला धावले बघा. ओंकार, अमात्र, ईश्वर, विश्व, तेजस, विराट, हे सगळे तिथं ऐके धावलेलं आहे बघा. असं त्यांनी हे केले. आणि त्याचं त्याच्याशी, त्याचं त्याच्याशी, त्याच्याशी ऐके. म्हणजे स्थूल दृष्टीनं देखील आपण ईश्वरापासून वेगळं नाही म्हणत. फक्त तशी ती आपली दृष्टी यायला पाहिजे. कारण का तोच परमात्मा विश्वरूपाने नटलेला आहे. झालंच नाही हा सिद्धांत आहे मला. पण झालं हे तुम्ही मानायला म्हणून त्या मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त. परिणाम मानत असताना, उपादान मानत असताना विवर्त उपादान मानायचं का आरंभ उपादान मानायचं का परिणामी उपादान मानायचं, यात बराचसाच फरक आहे मला. परिणाम उपादान मानणारे सांख्यशास्त्र आहेत. आरंभ मानणारे न्यायवैशिष्टिक आहेत महाराज. ती 2-3 तंतूचं 4 तंतूचं एक वस्त्र होणं, त्याला आरंभवाद म्हटले महाराज. ती जड तंतू एके ठिकाणी कसं होतील महाराज, तोही बसत नाही महाराज. परिणाम दह्याचं दूध होणं, दुधाचं दही होणं, हा परिणाम आला. परत दही झालं तर दूध होऊ शकत नाही. तसा विकारी जर जीव झाला तर शुद्ध स्वरूपाला प्राप्त होणार नाही. म्हणून परिणामवाद आणि आरंभवाद महाराज खंडित आहेत. आणि विवर्तवाद आपल्या ह्यानी स्वीकारलेला आहे महाराज. आणि विवर्तवाद जर तुम्हाला कळला महाराज, तर तोच परमात्मा हे विश्वरूपानं कसा नटलेला आहे. आणि तो नटून, कारण का माया मांडलेली आहे ती त्याला कशी मांडलेली आहे, स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय. आणि ती या कार्यात प्रवेश, त्यालाच उपादान कारण म्हटले. ज्याचा कार्यात प्रवेश असतो त्याला काय म्हटले, उपादान कारण. मग त्या मायेचा ह्या सगळ्या कार्यात कसा आहे, प्रवेश आहे. मग ती कशी आहे, स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय. मी त्या तसं तिचं कार्य मिथ्या आहे. आणि इकडनं जर घेतलं तर तोच विवर्त रूपानं हे नटलेला आहे. सोनं जसं अलंकार रूपानं नटलेलं आहे, पाणी जसं तरंग रूपानं, तसं तोच परमात्मा हे विश्वरूपानं नटलेला आहे. अशी दोन्ही खंड त्याची संगती लावलेली आहे. आणि त्याची इथं त्यांनी संगती व्यवस्थित दिलेली आहे. मग ते आता मानत असताना माया कशी मानायची महाराज, स्वतंत्र मानायची काय जगत करताना, तर ती सत्ता शून्य आहे महाराज. तिला ती जगत करू शकत नाही. कारण काय, जग निर्माण केलं कोणी, इथं बराचसाच वाद आहे महाराज. जीवाने केलं काय, गुरुजी जगताचा करता कोण, जीव करू शकत नाही. बरं ईश्वर बोला की, तिथे काढताय मला, ईश्वर तरी कसा करू शकेल, कसं करू शकेल तुम्हाला, ते तिथे कारण आहे ना. मग केलं कोणी, तिने आरती तरी जड आहे महाराज. मग केलं तर कोणी या दोघांनी, मग त्याला अधिष्ठान कोण, ब्रह्मा. आणि त्याच ब्रह्माचं चैतन्य ईश्वर माय, त्याला काय म्हटलंय, ईश्वर म्हटले. बापाची केला तिने कोण वाईट म्हणे या. आता अधिष्ठान बाप रूपाने, अधिष्ठान चैतन्य बाप रूपाने. कारण का, ती मानत असताना कशी मानायची, स्वतंत्र मानायची का कोणाची आश्रित मानायची. स्वतंत्र मानणारे सांख्यशास्त्र आहेत. मग तिने आश्रय कोणाचा घेतला, तर स्वाश्रया स्वविषय, हे त्याचं उत्तर आहे. स्वाश्रय म्हणजे त्या ब्रह्मावर राहिली आश्रय करून, आणि स्वविषयी केला कुणाला, त्याला. आता तुम्हाला स्वप्न पडलं, साक्षीवर पडलं ना, आश्रय कोण, आता साक्षी. आणि पदार्थ केले कोण, सगळे झाले कोण, तुम्हीच झाला का कोण, विषय कुणाला केले, तुम्हालाच. म्हणून पती जन्मला माझे, मी झाले त्याची नवरी. काय महाराज, हे कौतुक करण्यासारखं काय ज्ञानोबरायांचं. जेवढं चिंतन करावं तेवढं थोडं आहे. आणि ही चिंतनाची जर आपल्याला दिशा मिळाली महाराज, तर परमार्थ सोप्यातला सोपा आहे. आज तुम्हाला कुठेही बांधावं बसून ही चिंतन करता येईल. फक्त यथार्थ वेदांत शास्त्राची संगती लागणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे कळून ज्यावेळी जीव शिवपणाला गेलेला, पुण्य करून शिवपणाला गेलेला, त्याला जर कळालं बाबा या जीवदशेतून सुटावं, तर त्यावेळी मात्र तो या मुहूर्त विचारतो कोणाला, सद्गुरूला. कारण का, मुक्त होण्याचं खातं कोणाकडे आहे, सद्गुरूकडे आहे. तुमचा आमचा व्यवहार करण्याचं, सगळ्यांनी जिथल्या तिथं द्यायचं खातं कोणाकडे आहे, ईश्वराकडे आहे महाराज. आणि या सर्वाला, आणि संसार भोगायचं कोण आहे, जीव आहे महाराज. आणि या सर्वाला अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचारी. आणि तिथं येण्यासाठी तो जीव देखील, शिवपणात गेलेला जीव
मुहूर्त पुजतो आपली दशा येण्यासाठी, दशा म्हणजे स्वरूपाला येण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मग स्थूल सूक्ष्म कारण ही आपण उपाधी संबंधाने देखील ईश्वर स्वरूपच आहोत. मग असं असेल की तुम्हाला भेद सिद्ध होत नाही. एकलेनी कंठवेन म्हणून केली निर्माण 14 भुवन गगनचंद्र सूर्य मेघ तारा तारांगण. पाचही भूते भौतिके भिन्ने भिन्ने ऐसा हा लागेल. माया सूत्रधार. बघा ते चिंतन किती सुंदर आहे. पहिले कुठेच नव्हते काय. चंद्र सूर्य तारा नाही अवघे विष्णू सूर्य शून्य कानो. छोटी पण. कानोबा तेरे 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 तिथे एक ढालगज निर्माण तिथंच आहे तिकडे. आणि एकलेने कंठवेन म्हणून येणे निळोबरायांच्या गवळणी येतात ते अतिशय अद्भुत प्रसंग करू. ज्यास संसार नाही त्यास प्रेरक म्हणावे, ज्यास संसार आहे त्यास भोक्ता म्हणावे. संसार नाही त्यास काय म्हणावं? प्रेरक. प्रेरक म्हणावं. आता संसार नाही, ईश्वर प्रेरक आहे ना, त्याला प्रेरक म्हणा, सगळी प्रेरणा करणार आहे. ज्या संसार आहे त्यास भोगता म्हणावं. भोगता तो आहे जीव. बरोबर. ईश्वर प्रेरक आहे, तुमचं आमचं कर्म देतो भोगायला, पण तू काय करीना करी म्हटले मला. हे मजस्थळ झाले म्या नाही 80 जेने जाणितले सुटलं का. सुटला का. पण तीव सुटला, पण आम्ही म्हणतोय ना आम्ही केलं. मी केलं म्हटलं जे सपलं बघा तुमचं. एक लक्षात ठेवा दादा, काय मग आपल्याला कुठं नाही कुठंतरी आढळीत असतो. तुम्ही चांगलं कार्य करा, ईश्वराचं कार्य म्हणून तुमच्या हातात दिलेलं असतो मला. पण मीला एवढा तिथं धक्का, मीचा धक्का लागून निघून नाहीतर त्यानं सगळं होत. कारण का सुरुवातच तिथनं झाली अहमपासून. म्हणून साक्षीवर यायलाच नको होतं. आलाच ना, आता सद्गुरूला शरण जा अध्यास व्हायलाच नको होता म्हटले महाराज. एवढी त्यांनी जबाबदारी सांगितली. ज्ञानोबा मोठ्या यानं बोलतात. साधकांचा मायबाप आले ना ज्ञानोबरायांना, कळवळ्यानं ज्ञानोबरायचा. अरे अध्यास व्हायलाच नव्हता. झाला अध्यास तर पहिलं सद्गुरूला शरण जा आणि कळवून घे. कारण का मनुष्य येताच तुला शरणागती करता येते, ते येतात करता येत नाही. आणि तेवढं नाही झेपलं तरी ईश्वराला तरी शरण जा. संसाराला शरण जाऊच नकोस म्हणजे अधोगती आहे. संसाराला शरण जाणं म्हणजे विषयांना शरण जाणं, विषयाच्या अधीन होणं महाराज. आणि देवाला शरण जाणं म्हणजे त्याची भक्ती करून काहीतरी आपल्याला पुण्य संचय करून, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, हे त्याला विचारावं. ईश्वराकडे ही प्रार्थना असावी आणि सद्गुरूला शरण जावं. त्यांच्याकडे हे काय तीच विषय आहेत ना. असा जीव कंटाळा की तू त्याला शरण जातो. कंटाळा यावा महाराजांचा. मग आपल्याला विशेषण लागून न घेता, कारण का विशेष हे आपलं स्वरूप आहे ना. काय म्हटले, विशेष पुढचं विशेषण लागलं, पुढचा कोण झाला विशेष झाला. तेच विशेष आहे माया पदलेलं तो ईश्वर झाला. इकडं आपण विशेष आहे, आपण आपलं साक्षी आत्मा जो विशेष आहे महाराज. अंतकरण विशेषण झालं म्हणून पुढे विशिष्ट झाला. म्हणजे जीव तरी होऊ नका, करता भोगता झाला म्हणून आता जीव झाला. मग विशेषण न होता आपण काय करायचं, आपलं अंतकरण काय करायचं नव्हतं. शाबास. अभ्यासानं विशेषणाचं स्वरूप काय, आपल्या धर्मासह त्या धर्मीचं ज्ञान करून देतो. काळा घोडा आहे, काळा धावतो पुढे म्हणतो, काळा रंग आहे ना, तो बैला किंवा घोड्यावर शिरतीत त्याच्यावरती आपलं धर्म घालून त्याचं ज्ञान करून देतो. तसं सगळे संसार धर्म कुणाचे आहेत महाराज. मग तुम्ही माझं कसं म्हणता महाराज, द्या ना त्याच्यावर सोडून. माझं म्हणणं तर घोटाळा आहे महाराज. बरं तुमची असते तर तुम्हाला झोपेत संसाराची प्रतीती आली असती, जागा लावून दिली आहे ना तुम्हाला. आपण चिंतन करायचं महाराज, तिन्ही अवस्थेत आपण चिंतन करायचं. तुम्हाला आता जागृती संसार आहे, तिथं अंतकरण आहे वृत्ती, म्हणून ही व्यवहार घटपटादी करतो महाराज. स्वप्नात आपल्याला व्यवहार आहे, पण तिथं अविद्यावृत्ती आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. पण तिथेही आपला संसार आहे. सुषुप्तीत तुम्ही ऐका नाही तिथं, पण अंतकरण जे आहे ते अविद्येतली नाही. जे कारण आहे ना त्याच्यात तुमचं अंतकरण काय गेली नाही महाराज. तिथं अत्यंत त्याचा अभाव नाही. आणि केवळ सत्व गुणाचं स्फुरण थोडंसं असेल तिथं, म्हणून जागा झालं तेवढं तो त्याला हे येतो, अनुभूती येते. आणि अनुभूती आलेली पुढं सांगतो मी, काय जाणत नव्हतं सुखानं झोपलो होतो. तिथं कुठं संसार आहे तुमचा. मग संसार धर्म कुणाचे, अंतकरणाचे, तुमचे नाहीत महाराज.
तुम्ही आपल्यावर लादून घेतले. मग संसार धर्मासह जे आपलं ज्ञान करून देतं तेच अंतःकरण काय आहे, विशेषण आहे. मग हळूहळू अभ्यासाने माझाण्याचा काय संबंध नाही, माझाण्याचा काय संबंध नाही असं आपल्याला जर होईत गेलं, मिथ्यात्वदा पटलं आपल्याला आणि आपण त्याच्यातलं सत्य आहे. कारण का 3 देहांचा अन्वय व्यतिरिक्त जर केला तुम्ही तर तुम्ही अन्वयानं आत्मा ठरता आणि देह व्यतिरेकानं ते बाधित होतात महाराज. म्हणजे देह तुम्ही ठरत नाही, देहाचा स्वामी तुम्ही आहे. सगळा संसार धर्म कुणाचा आहे, देहाचा आहे असं ठरतं महाराज. त्यावेळी मग ती अंतःकरण वृत्ती उपाधी होती आणि त्याच्या पुढे हे काय व्हावं, उपलक्षण. आता ती कुठं जरी गेलं तरी ती जागा चुकत नाही. कावळा भरलेलं बसलेलं हे गुरुजींचे घर आहे. तसं तुम्हाला ज्ञान झालं ना, त्या ह्याला गर्भात देखील ज्ञान झाले. आता ती जागा चुकत नाही. अंतःकरण संस्कार घेऊन जातो तिथे. मीच ब्रह्म आहे तेवढा भोग त्याचा असेल महाराज. गर्भात यापुरता भोग असं. भोग संपला की ती तदाकार. कावळा एक दिवशी असतो, ओळख करून देतो, कधी असतो कधी नसतो. तसं अंतःकरण काय एक दिवशी आहे, कधी असतं कधी नसतं. चैतन्य मात्र नेहमीच आहे, घर कायमचं आहे. तसं त्याचं घर निरंजनी आम्ही बांधलेली घर, पदेवनी परते घर त्यातली तिथं तू नेमका जातो. अभ्यास झालेला असतो ना, आता तू इकडे तिकडे जात. सगळा खेळ कुणाचा आहे, अंतःकरण. म्हणून मूर्ती प्रभाकर ग्रंथाला अत्यंतिक महत्व आहे, नुसतं महत्व नाही. असं मग हे कसं घडल तसं निदान चिंतन करून आता आपण त्याच्या पुढे गेलोय. कारण का आता आम्हाला काहीच नको आहे. आता अमृत अनुभव झालाय म्हटल्यावर, कारण का सगळे जे व्हायला लागते ते अमृत अनुभवासाठी. आणि अमृत अनुभव झाल्यानंतर काही कर्तव्य राहिलेलं नसतं म्हणायचं. निदान आपण कर्तव्याभाव स्थितीत आपण आहोत, म्हणजे ती स्थिती असावी एवढं तरी निदान का. निदान आपलं स्थान कुठं आहे एवढं जरी कळलं तरी आज ना उद्या तिथं तो हळूहळू साधक प्रयत्नानं जाऊ शकतो. हे सगळे ईश्वरा स्वरूपात आहे. तेव्हा संसार आहे त्यास भोगता म्हणावं. भोगता कधी होतो, विशेषण झाले की भोगता होतो. साक्षी कवा होतो, भोगता न मानला तर काय होतो, साक्षी होतो महाराज. आणि साक्षीत्व तरी काय करीत बसायचं महाराज. मिथ्या मिथ्या तरी किती दिवस म्हणजे, मग नाही त्याला मिथ्या तरी काय म्हणायचो, काय म्हणायचं तुम्हाला माणूस. म्हणून त्या विषयात अत्यंत एक असतात 2 म्हणजे लावले, सत आणि असत. एक अनिर्वचनीय असत म्हणणे आणि दुसरं तुच्छ असत म्हणणे. आता अनिर्वचनीय देखील मानायचं नाही महाराज. काय मानायचं, तुच्छच त्याला द्यायची. आता अनिर्वचनीय कुठं मानायचं, रजी सर्प, शुक्ती रजत अशी जी काय दृष्टांत आहेत ना अनिर्वचनीय, त्याला तिथं लावायचं. आणि वंद्यापुत्र, शशिशृंग, आकाशाचं फूल नाही तर त्याला काय मानायचं महाराज. कुठं जग 15वा अध्याय तुम्ही वाचा. उभारणी केलेली लागली त्याच्याला लागली याला. आणि नाही त्याचं काय सांगतो, एवढा तोडायचा म्हणशील तुला अडचण वाटेल, तुला कसा तोडायचा म्हणशील. पण आम्ही तुला सांगितलं की वांजीची घरभर लेकरी ही कहाणी सांगितली. कुणाची, वाण जाणे तिला घरभर लेकरं. तसं नाही तर त्याला तोडायची काय महाराजा हे आहे. फक्त मानलेला संसार आहे का आहे स्वरूपानं. मग काय करायचं, तर आपली कल्पना बदलायची का जग बदलायचं. म्हणजे आपण बदलायला लागलोय काय, जग बदलायला लागलोय. ती कल्पनेवरून बाबूची काय म्हटले बघा ते आहे बरोबर आहे. कल्पनेला जेवढा आपण कल्पनेचा ठेवा वाढवत गेलो ना, त्यानेच पडी गोवा म्हणले. ती तुम्हाला अडचण ती सांगते. कल्पना करीत करीत गेले तेव्हा ईश्वरास विराट हिरण्यगर्भ हे गौणी वृत्तीने म्हटले जाते. आता बघा त्या देखील त्यावेळी मुख्य वृत्तीनं नाही, ती उपाधी आहे ना, त्या संबंधानं हिरण्यगर्भ त्या ईश्वराला देखील म्हटलं जातं. उपाधी संबंधानं आलेलं असतं, गौणी वृत्तीने म्हटलेलं असतं. तसे जीवासही मुख्य वृत्तीने म्हटले जाते. आता जीवाला मात्र मुख्य वृत्तीने, कारण का जीवा भोगता झालेला आहे ना तिथे अजून आपण. कारण का माहितीये काय, आपलं जे तादात्म्य आहे महाराज, आपली अपरोक्ष भ्रांती आहे हो, आपली अपरोक्ष भ्रांती आहे महाराज. म्हणून आपल्याला अपरोक्ष ज्ञानच व्हायला पाहिजे. झोपे देखील आपण नावानं हाक मारले तर उठतोय की नाही.
किती बी दिवसभर आहे, झोपला की ते सगळं बाजूला जाताना महाराज म्हटले की उठतेच मी म्हणून. अर्थात जीवाला शिव पदवीवर जाता येते आणि एखाद्या वेळी ईश्वरालाही शिव पदवीवर यावे लागते. त्या जीवाला शिव पदवीवर जावं लागतं आणि ईश्वराला देखील जीव पदवी, म्हणजे आता इकडं तो खाली आला, काहीतरी कार्य करावं लागतं ना, कार्य करावं लागतं, जीव पदवीवर यावं लागतं. उदाहरणार्थ एखादा शिपाई वाढत वाढत सेनापतीच्या जागेवर जातो आणि एखाद्या वेळी प्रसंगोपात राजालाही सेनापतीचे काम करावे लागते. परंतु त्यात राजा जेव्हा सेनापतीचे काम करतो तेव्हा गौणी वृत्तीने सेनापती होत असतो आणि शिपाई जेव्हा सेनापतीच्या जागेवर येतो तेव्हा तो मुख्य वृत्तीने सेनापतीचे काम करीत असतो. त्याप्रमाणे ईश्वराला गौणी वृत्तीने शिवपदावर यावं लागते आणि जीव जेव्हा शिवपदावर जातो तेव्हा तो मुख्य वृत्तीने शिव होत असतो. आता राजाची तिने उपमा दिली. राजा ज्यावेळी आपला सेनापती होतो, खाली येतो, त्यावेळेला गौणी वृत्तीने येतो, कार्य करत राहतो, पण त्याचा राजा पण सेनापती ज्यावेळेला राजाच्या याच्यावर होतो त्यावेळेला मुख्य वृत्तीने. आता तो खाली येऊ शकत नाही. तसा इथं उलट दिले हो की नाही. जीव ज्यावेळी शिवाला कार्य करायला खाली यावं लागतं एखाद्या वेळी गौणी वृत्तीने, पण जीव जर मुक्त झाला तर मुख्य वृत्तीने तो स्वरूपाला प्राप्त होतो असं दिले मुख्य वृत्तीनं. कारण का मुख्य वृत्तीने म्हणजे आता स्वरूप स्थितीला, जीव जर तिथे त्या स्वरूपाला गेला तर तो आता मुक्त होतो. नाही काय इकडे तिकडे झालं तर लागली सूचना करायची. कारण का माहिती आहे काय, हे तसं चिंतन अतिशय कठीण आहे महाराज, आणि इथला घोटाळा परत निघायचा नाही. इथं सुधारणा त्याची झाली तर चला. आणि जीव जेव्हा शिवपदावर जातो तेव्हा तो मुख्य वृत्तीने शिव होत असतो. परंतु जो जीव शिव पदवीवर पोहोचला आहे तो शिवबद्ध आहे, कारण त्याला आत्मस्वरूपाचे अज्ञान असतेच. बघा, पण जीव शिव पदवीवर गेलाय, देव म्हणून त्याला गेलाय तिथं, पण तो बद्ध असतो. कारण का आत्मस्वरूपाचं त्याला काय असतं, अज्ञान असतेच. मग तुम्ही कुठेही जावा महाराज, शिवपदवी जावा नाहीतर आणि कुठं जावा, जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आपल्याकडे निवृत्त होत नाही, आवरण निवृत्त होत नाही, तोपर्यंत तो जीवच आहे. लहान मोठा जीव असेल एवढंच त्याच्या, पण तो जीवच आहे. म्हणून प्रयत्न कुठं करायचा महाराज, तुम्हाला आत्मप्राप्तीसाठी प्रयत्न करायची काही गरज नाही महाराज. फक्त हे आवरण निवृत्त करणं, इथंच खरा पुरुषार्थ आहे महाराज, आणि ते अनादी कालाचं आहे महाराज. शी निद्रा जी आहे महाराज ती आजची कलची नाही, आणि या निद्रेतनं जाग करणारे एक सद्गुरूच आहेत. त्याच्याशिवाय निद्रा निद्रोपणा कळतच नाही महाराज. आणि ही निद्रा कळली तर ही दिसणारं स्वप्न आपल्याला हे कळत. कारण का संतांच्या दृष्टीतनं ही जागृती नाही, स्वप्न आहे त्यांचं. कारण का मिथ्या आहे ना, हे जगन मिथ्या, जीव ब्रह्मायिक आहे. तुमच्या आमच्या दृष्टीतनं ही जागृती आपण मानायला लागलो, पण त्यांच्या दृष्टीतनं दिसायला जरी मिथ्या मानतात. झालंच नाही त्यांचा सिद्धांत आहे मला, तरी पण दिसत असलं तर मिथ्या. कारण का मिथ्या पदार्थ येतात ठरला की त्याच्याबद्दल मोह निर्माण होत नाही, आसक्ती निर्माण होत नाही. पदार्थ तुम्हाला काय करत नाही, व्यवहारासाठी पदार्थांची गरज आहे महाराज, पण पदार्थावरचं सत्यत्व जो आहे ते बाधक ठरतं महाराज. आणि त्याच्यामुळे जीवाला तिथं मोह निर्माण होतो, आणि तो मोह मग तादात्म्य निर्माण करून सुखदुःख, अनुकूल प्रतिकूल निर्माण करून सुखदुःखाला. म्हणून जीव शिव पदवीवर जे गेला तर तिथं आवरण असल्यामुळं तो शिव देखील कसा आहे, बद्ध आहे. त्याच्याशी तू तादात्म्य ठेवल्यामुळे तू बद्ध आहे. आणि जरी तू खाली आला असेल तरी तो त्याच्या कार्यात काय तू अडकून राहिलेला नाही. त्याच्याशी तादात्म्य नसल्यामुळे ते मुक्त जीव, हा ईश्वर. आणि त्यानं जरी उच्च पदावर जरी गेला असला जीव तरी त्याच्याशी तो तादात्म्य ठेवल्यामुळे तो बद्ध झाला. म्हणजे जीवाचं पुण्य करून काय होतंय, आता इंद्रचंद्र सांगितलेले नाहीत ना, यज्ञ करा आणि पोर जावा, पुण्य संपूर्ण झाले की त्या लोकाला जातं, त्या लोकाला जातं. हे लोकांतर जी आहेत ना ती ही जीवातलेच शिवाची आहेत. ब्रह्मदेवापर्यंत जातो, पण महाराज ब्रह्मदेवाला देखील एक दिवस पुनरावृत्ती आहे म्हणून सांगितले ना. एका ब्रह्मदेवाच्या
दिवसात 14 इंद्र होतात याची थोरवी सांगितली आहे. पण पुढं काय घटलं, त्या देखील ब्रह्मदेवाला एक दिवस पुनरावृत्ती, आणि पुनरावृत्ती म्हणजे ते जन्माला यायचं आणि मरायचं, त्याचंच नाव संसार आहे. संसार म्हणजे काय, जन्माला यायचं आणि मरायचं. आणि मग त्या ब्रह्मदेवाला, त्या शिवाला या जन्ममरणाचा जर कंटाळा आलेला असेल महाराज, तर मग तो त्या जोशाला शरण जातो. म्हणजे त्याला तिथं आवरण आहे, आणि आवरणामुळेच मनुष्य जन्माला येतो. जन्माला आलं की त्याला मृत्यू हा ठरलेला पाहिजे. जन्ममरण हे सुस्वरूपाच्या अज्ञानात नाही. त्यास जर आपल्या जीवपणाचा कंटाळा आला असेल तर तो आपल्या मूळ स्थितीवर येण्याकरता श्री गुरुरूप जोशाला मुहूर्त विचारतो. बघा, त्याला जर आपल्या जीवपणाचा म्हणजे शिवाला देखील जीवपणाचा कंटाळा आलेला असला तर महाराज मूळ स्वरूपावर म्हणजे ब्रह्मस्वरूपावर येण्यासाठी तो सद्गुरूला शरण जातो, त्याला मुहूर्त असतो. किती श्रेष्ठत्व आहे बघा इथं सद्गुरूंचं. आणि आपल्या या ह्याचं अध्यासाचं कुठंपर्यंत लांब पाय आहे भ्रमाचं, भ्रम कुठंपर्यंत आहे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का भ्रम हा भ्रमरूपाने जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य त्यातून सुटत नाही. अशा रीतीने जीवपणाने युक्त असलेला पण शिव पदवीवर गेलेला असा जो आहे त्याच्याकडे ही ओवी लावावी. बघा काय काय म्हटले, जीवपणाने युक्त असलेला बघा पण शिव पदवीवर गेलेला, पण शिवपदाने पुण्य करून गेलेला हो, त्याला म्हटले नाहीत महाराज. आता आमच्यात ज्याला काय सत्ताधारी आहेत, ज्याच्याकडे धन आहे त्याला श्रेष्ठ मानत नाहीत. तसंच ज्याच्याकडे पुण्य अधिक आहे तिथला तो श्रेष्ठ ठरतो महाराज. पण तोही बद्धच आहे ना. जिथं जिथं स्वरूपाचं आवरण आहे तिथं तो बद्ध आहे. मग तो कुठल्याही पदवीवर जाऊ दे, हित असून दे वर असून दे. कारण का भोग म्हटलं का नाही की हितल्यासारखंच ते असतं. ही ओवी राजांनी श्रीमंतांनी पदवीधरांनी अवश्य ऐकावी. बघा, कारण का ही ओवी राजानं ऐकावं. राजाला वाटतं माझ्यासारखं असं श्रेष्ठ कोण नाही. श्रीमंतांनी ऐकावं, आमच्यासारखं कोण नाही म्हणतात त्यांना. इथल्यानी पदवीधरांनी, ज्यांना ज्यांना पदवी मिळते आता त्यांनी ऐकावी. कारण अरे शिव पदवीवर गेलेला जीव जर श्री गुरुरूपी जोशाला मुहूर्त विचारतो तर इतरांची काय कथा म्हणजे आता आहे. इतर हे 2-3 जी सांगितले मला, मग आपल्याला कोणतरी मोठा मोठा असं वाटतं ना, त्याने ह्या ओवीचं चिंतन करावं. अरे शिव पदवीवर गेलेला जीव ठरतो तर तू जीव ठरणार नाही. आणि तो जर आपल्या स्वरूपावर यायचा असेल तर तो देखील सद्गुरूला शरण जातो. तो जातो तर मग तू न जाऊन येस का. कारण का सरताना तुमचं आमचं सगळ्यांचं हे खातं आहे ते कुणाकडे आहे, सद्गुरूकडे आहे महाराज. खरं भाग्य जर का असेल तर सद्गुरूंची भेट होईल. त्याच्यासाठी ही सगळी साधन आहे. जीव हा एकदा शिवपदाचे वाच्यतेत येतो व एकदा पशुच्या वाच्यतेत येतो. बघा, जीव हा पुण्य केलं तर शिवपदावर जातो म्हणजे देवाधिकाकडे जातो. शिवपदवीवर जातो म्हणजे पुण्य घेऊन वर जातो. आणि पाप केलं तर पशुच्या गाढवाच्या कुत्र्या मांजराच्या जन्माला जातो महाराज. त्या पदवीवर येतो. पदवी येणं म्हणजे त्या जन्माला प्राप्त होईल. म्हणजे काय, जीवाच्या ठिकाणी दोन्हीकडे जाता येतं आणि दोन्हीला त्यागून मुक्तही होता येतं. हे लक्षात ठेवा. या दोन्ही स्वराच्या वाटा आहेत. माते जेने पावे हे तर पुण्याची महाराजांनी व्याख्या केली आहे. महाराज उगाच कशाला तरी माणसं पुण्य करतात, कशाला तरी पुण्य केलं. अरे बरं दिलंच तुला 10,000 रुपये, नाव मांड म्हणतोस ना माझ्या अगोदर, नंतर 30 आहे. सकामता आहे ना. देत्याला पुण्य महाराज ह्या हातानं दिलेलं ह्या हाताला, आणि ते पुण्य तुम्हाला संचय करतं नाही, पुण्य करतं महाराज. आणि कुठंतरी असं नेऊन अडकतं महाराज. म्हणून खरं दातव्य जे आहे, धर्म जो आहे खरा तो ज्ञानधर्म आहे. खरं दातव्य तिथं आहे महाराज. प्रधान मी ह्या ओळीपासून तुम्ही त्या 34व्या ओळीबद्दल महाराज ते ज्ञान पैगामध्ये संताया सर्व प्रणिपातीन प्रश्न
हे बघा जरा ते पाठीमागच्या वगैरे घेऊन घेऊन दानाची तिथं महत्व सांगली. पण सगळ्यात दान जर कुठलं श्रेष्ठ असेल तर ज्ञानदान. आणि सगळ्यात जर काय श्रेष्ठ असेल साधन तर ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ. सगळी साधनं जी आहेत ती ज्ञानासाठी आहेत. आणि ज्ञानही महाराज एक तुम्हाला साधनच म्हणून वाटतं. आणि सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मात्र त्याचं फल आहे. बरोबर आहे ना काय? ज्ञान हे जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत विषय आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर ते अवांतर फल आहे. होय ना का? आणि संसार निवृत्ती हे प्रयोजन आहे, परमप्रयोजन आहे. सकल दुःखाची निवृत्ती अज्ञान निवृत्त करणं खरा पुरुषार्थ आहे. स्वैराचार करायला तर पशुपक्षी होतो महाराज. आणि पुण्य केलं तर स्वर्गाधिकाला जातो, शिवपदवीवर जातो. आणि पाप पुण्य अतीत झाला बीज भाजून केली नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी लागून जी पाप पुण्य. ज्ञान अग्नीने हे अग्निरूप होतो महाराज. मग तुमची क्रिया जी होती ना आता तिथनं पुढची जी क्रिया होती ना ती क्रिया क्रियमान घडत नाही महाराज. लागून यदी पाप पुण्य. स्वैराचरणाने पशु होतो आणि विहित आचरणाने शिव होतो. किंवा स्वैराचरण केला तर पशु होतो, चांगलं आचरण विहित आचरण केलं तर शिव होतो महाराज. नंतर तेथे जीवपणाला कंटाळून श्री गुरुना शरणागत होतो आणि त्यांना जर कळालं त्याचं पुण्यामुळं तर शिवपणाला कंटाळतो. कारण का तिथलं बी असंच आहे. असं म्हणून या जीवदशेचा कंटाळा आल्यानंतर तो सद्गुरूला शरण जातो. मग आता शिवाकडे जाण्यापेक्षा हितच ते आपण करावं आणि आपलं कार्य करून घ्यावं. का नाही? कळलं त्यावेळी करून घ्यावं. पुढे जाऊन बघूया करूया असं म्हणण्यापेक्षा भगवंताने ते आपल्याला खरा हाच मुहूर्त आहे. संधी संचित आहे. पाठीमध्ये संचित होतं ना. बघा कशी चिंतन आहे. काय झालं माहिती आहे काय? अनेक जन्माचा आपलं संचित आहे. त्यात सगळं पाप पुण्य आहेच महाराज. आणि त्यातनं करत करत येताना कुठंतरी ते संचित जर त्या काळात आलं तुम्हाला तर तेवढी झलक देऊन येतं. तेवढी वेळ साधावी लागते. संधी आहे साधता आली पाहिजे. आणि तिथनं पुढे मग आणि येते ते सगळं कुठंतरी ढकलील काहीतरी करील पण ती जागा आता सोडता कामा नाही. त्याच्यावर काय आपत्ती जास्त येतात महाराज. जास्त ठेवायचं आणि मग ते पाठीमागं लागतं. जरी पाठीमागं लागलं तर ती तितिक्षाजी म्हणून नाव सांगितले ना ती सांभाळून राहायची आणि अभ्यास पुढे करत राहायचं. हा अत्यादर तिथं आपलं प्रेम हो तिथे काय कुणाला बघू आम्ही आता सगळं सोडलंय अजून जगातनं कुठं जाणार तुम्ही नाव सांगा. जग कुठं घालवायचं आहे का आणि घालवून चालतंय का? तुमचं जग आहे का ते? तुम्ही केलेलं जग आहे का? जगाचा व्यवहार हे जग आपण करणारच मला. तुम्ही त्या जगात कसं राहायचं आलिप्त हेच लोकात जायचं पण लोकेशनला अंगाला लागून घ्यायची नाही. तुमच्याकडे एखाद्या ईश्वराला कार्य करायचं असेल तर काय अंगाला लावून घ्यायचं नाही. कारण का तिथं काय झालेलंच नाही महाराज. विवर्त तेवढ्यासाठी धावून दिलेला आहे. व्यवहार करून किती जरी सर्प भासला तर दुरीवर तिचा काय परिणाम नाही. माला बसली तरी नाहीच. म्हणजे तिथं पापही होत नाही आणि पुण्यही होत मान विधी पाळणा ते देवाची ती भूती म्हणून नाही. त्याची भूत म्हणून आपण करायचं राहत नाही. त्याचं कार्य म्हणून करत राहायचं. ते सर्व आहे म्हणून करत राहायचं. आणि एकदा ती समजूत झाली ना देवाचीच भूते म्हणून आणि आहेत त्याचीच आहेत ना आमच्या इथे तसा व्यवहार करा ना. त्याचं कार्य म्हणून करत राहूया. स्वतःकडे काही अभिमान लागत नाही. आपल्याकडनं कार्य चांगलं होते ना करत राहायचं. काय बिघडलं त्याच्यात नाव सांगा. कुठंतरी इकडे संसारातलं बी आपण करतोयच ना काहीतरी करतोय ना. मग काहीतरी करण्याविषयी ते करायचं. फक्त मी करतो एवढं काढून टाका आणि त्याची स्वार्थबुद्धी काढून टाका. हे दोन
तुम्हाला बंदाला करा. अलौकिक कार्य जर तुमच्याकडे एकाग्र होत असेल तर ईश्वरानं ते का करून घेऊ तुमच्याकडं. पण ते करत असताना त्यातनं काहीतरी पुण्य संचय व्हावा असं जर वाटलं तर ते संपूर्ण महाराज ते पुण्य होतेच, पण ते निष्काम पुण्य होतंय आणि त्या पुण्यामुळे सद्गुरू तुम्हाला हुडकीत येतात. एवढं लक्षात ठेवा. सद्गुरूला तुम्ही हुडकायची काय गरज नाही. मग आमच्यासारखा कोणतरी तुम्हाला लपंग्या भेटले महाराज. सद्गुरू भेटे अपैसा त्या वयवाचा घरवणींची सरे काय सुरू करे तशी काम्य दशा किंवा सद्गुरू भेटे अपैसा ते 2-3 वेळ चांगले तिथे दिलेले आहे. आंबा पिकला राघूला बोलवावं लागत नाही, कारण काय माहितीये का, हे ईश्वराकडे गुरुजी खात आहे आणि तू ती सांगड घालून देतो. पुन्हा तरी महात्म्याची तुम्हाला भेट घालून देतो. काय निमित्त असेल महाराज. एक आपलं निमित्त होतं आमचं श्राद्धाच्या हेच, आणि त्यांना गुरुजींना बोलवून घेतली ती महाराज. आणि त्याच्या अगोदर मी 9 वर्षी दुसरीकडे त्या ह्यांच्याकडे काढली ती महाराज सुव्याला जाऊन. बाबा महाराज आर्वीकर त्या ह्याला देखील मी दिंडी घेऊन गेलो. माचुनरची पंढरपूर दिंडी पायी नेली आहे त्या ह्याच्यात. माचुनरला किती वेळा तरी गेलो. ध्यानाला पहाटे 2-3 वाजता जाऊन बसत होता कावल्यातून चुन्याला आंघोळा करून. 2ला तर 2ला जाऊत होतो. 9 वर्षे काढली आणि त्यानंतर हे भेटल्यानंतर हे काय नाही ते काय एकाच कीर्तनात इकडे लागलीच गाडी आणि त्यांनाही लागलीच. माझ्याविषयी रात्री आलेला माणूस कोण त्याच बैठकीवर काय अदू ओळख नव्हती काय नव्हती. तेवढ्यात मी गेलो. मग ते लागलेच आमच्यावर हे करायला. आता तो मोठा महाराज झालाय का ते असं झाले म्हणा तुम्हाला काय म्हणायचं. आपण आता तिथं सोडायचं नाही. एकदा मिळाले ना सोडायचं नाही, कारण का पहिलं परोक्ष वृत्ती तयार झालेली होती महाराजांच्या कीर्तनात. लहानपणापासून शास्त्राचं थोडं थोडं कानावर नव्हतं. त्याच्यामुळे ते काय चाललं नाही हे काय चाललंय कळत. हे बुद्धीची सारासार करण्याची विचारायची एक आपल्याकडे ताकद येते महाराज त्याच्यामुळे. आणि अशी भेट झाली ना सहज भेट होती महाराज. काही कालानं अशी सहज भेट होती आणि हा व्यवहार तसा चालू झाला ना त्यांनीच मला बोलवून घेतलं तळाशी. आमचा विचार सागर चालू आहे, सायकल घ्या या श्रावण महिन्यात. आता कवा सायकल घ्यायची, सायकल नाही, मी कसा यायचं काय नाही महाराज. शनिवारी सांगून गेलेत, त्या दिवशी सायकल आणली मी जाऊन विकत 900 रुपयाला जुनी. आणि सोमवारी डबा बांधून वळकट बांधून तळाशीला गेलोच मी. 4था तरंग चालू होता. एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. सुरुवात होती. मग ते नामदेवरायांचं माझ्यावर बरेचसे उपकार आहेत, कारण का ते मला काहीतरी प्रश्न विचारायचे, ते असं नाही असं म्हणून सांगायचं. पण आम्हाला कुठं काय कळतं विचारसागर म्हणजे काय माहिती नव्हतं. तरी पण त्या याच्यातनं तिथं विचारसागर पुरा झाला. आणि मग मला विचारलं तुम्हाला आता काय पाहिजे ते सांगा. बोलून म्हणजे तुम्हाला काय पाहिजे सांगा. तिथलं माझं पुरं झालंय. ज्ञानेश्वरी सांगा. नवी अध्यापत्र आला मग ते आमच्या गावात लिहू लागले. मला तिकडे यायचं नाही, आपण मिळेल तसं गावात. आणि मग तिथं निगोकारांनी कळाल्यावर त्याने परत विचारसागराला सुरुवात झाली. म्हणजे सहज अशी भेट होते महाराज. आपल्याकडे अधिकार जर असेल ना मग त्यावर किती संकट आले ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही महाराज. कारण का माझ्या पत्र ती आलीच नाहीत. वरल्यावर आली आणि वरल्यावर गेली. काय सांगायचं, त्याचा परिणामच आपल्यावर झाला नाही आणि ती काही करतही नाही. तुमचा जर निश्चय बळकट असेल महाराज, सांभाळणारा कोण आहे मागे पुढे उभा आली आगाद. हे त्याची संतांनी त्यांची हे दिले आहे महाराज. योगक्षम त्यांचा जाणे जड बारी वाट दावी करी. योग म्हणजे त्यांचा संबंध आणून देतो, क्षम म्हणजे पडतो चालवतो तसा. त्याच्यात काय घोटाळा जरी आला तर वरल्यावर महाराज मला वाटत कत्तल करायची ठरलेली होती. मला मागणं कळायला कळू देत म्हटलं. त्यांच्या याच्यात नसलं तर गुरुजींनी पत्र आले तिथं आलास तर तुमचं बरं वाईट काहीतरी होईल म्हणून. ते म्हणले तुझ्या हातून व्हायचं असेल तर होऊन दे की. म्हणजे काय त्याच्यात अडचण आहे, मला मरण नाही, मला माहिती आहे चांगलं, मला तू काय करू शकत नाही. केवढा निश्चय आहे महाराज.
असं कार्य होईत राहतं. मला करत राहूया. कुठं नाही ते कुठंतरी ते शक्ती कार्य करते आपल्याला. फक्त आपलं त्याच्यावर श्रद्धा असणं. कारण का षडलिंग सांगत असताना श्रद्धा हे त्याचं अत्यंतिक महत्त्वाची घटना. आपलं समाधी षटक सांगत असताना शम दम आणि श्रद्धा ही अत्यंतिक महत्त्वाची आहे. वीरशास्त्र आणि सद्गुरूंचं जे काय त्यांचं जे चाललेलं हे असेल ना त्याच्यावर श्रद्धा असणं. कारण का तेच खरे तुम्हाला यातनं काढणार आहे. आणि असा जर जीव असेल, शिव पदवी जरी गेलेला असेल तर त्याला ह्या जन्ममरणाचा कंटाळा आला असेल, संसाराचा कंटाळा असेल महाराज, तर मग तो काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल अशा भूमिकेवर येतो आणि तो सद्गुरूला शरण जातो आणि मग त्यांची सेवा करून तो त्यातनं मुक्त होतो. नंतर तेथे जीवपणाला कंटाळून श्रीगुरूंना शरणागत होतो आणि त्यांना मूर्त विचारतो. श्रीगुरूंना जोशी म्हणण्याचे कारण असे आहे की श्रीगुरू हे भावी कालातील सांगतात, भूतकालातील आणि वर्तमान कालातील सांगण्याला महत्व नाही. झालं. त्यांना जोशी म्हटलंय कारण का जोशी म्हटले की पंचांग बघून सांगतात ना. तर ती भावी कालातलं किंवा वर्तमान कालातलं सांगायची काय गरज नाही. भविष्य कालातलं तुमचं पुढं काय होईल हे सांगणं अत्यंतिक गरजेचं आहे. मला तुमचं मागं असं असं झालं होतं, आता असं असं 2 दिवसात होईल हे सांगायला काय विशेष नाही मला. पण ते बघून पंचांगावर याच्यावर सांगतात. पण पुढं महाराज, पुढं तुम्हाला हे संचित जर घेऊन गेला तुम्ही, संचित टिकून राहिलं तर आणि परत जन्ममरणाचा फेरा होतो. म्हणजे जन्माचा अभाव पुढच्या जन्माचा व्हावा हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. स्वरूप स्थितीला तुम्ही प्राप्त व्हा, संसार धर्मातून निवृत्त होणं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का आता इथं काय केलं तर पाप केलं तर पुढं काय होतंय, पुण्य केलं तर पुढं काय होतंय, आणि पाप पुण्याच्या अतीत झालं तरी काय होतंय हे पुढचं सांगणारे सद्गुरू असतात महाराज. आणि पुढची अधोगती चुकवतात महाराज. आता पाठीमागून आलेले आहेत, काय करता येत नाही, कोण काय करू शकत नाही. ईश्वर देखील तुम्हाला काय करू शकत नाही. का करू शकतोय? आलेल्या भोगाबद्दल आपल्याला ईश्वर काय करू शकत नाही. आणि सांगितलं तरी तेवढ्या पुरतं काहीतरी शिथिलता होते. हो, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हेच ते सांगतात ना जोशी. काहीतरी हे तापवालेल्या ते जरासं काहीतरी गटरी बांधून ठेवणे, तर दोरं बांधून ठेवणे, तर मंत्र कर. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती केली का तात्पुरती केली? तात्पुरती. मग आपल्याला इच्छा काय आहे नाव सांगा. मग आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीला कारण कोण आहे? स्वरूपाचं अज्ञान. आणि ते निवृत्त झालं तर कारणाचं कार्याची आणि ते करतात. जे कार्य आहे ना त्या कार्याचं कारण जे आहे ते दावून देतात. बरंच हे विशेष रूपाने म्हणून योग्याची देखील लयरूप निवृत्ती आहे महाराज, आणि ज्ञानाची अत्यंतिक निवृत्ती आहे. योगी देखील तापुरा पडला. म्हणून 1400 वर्ष जगून देखील महाराज अपुरा पडला. शरणागती करावी लागली महाराज. एवढा तुमच्या आमच्यासारखा नव्हता महाराज. या जगत पण जगदांती पातळी कुठलेही दोष नव्हते, म्हणजे मलविक्षेप दोष नव्हते त्याच्याकडे. पण खरा आवरण दोष होता ना. कारण का अगोदर आवरण दोष आहे आणि मग पुढचे होतात, आणि पुढचे दोष झाल्यामुळे आवरणाची कल्पना केली आहे. कार्यावरून कारणाची कल्पना आहे मला का नाही. कसं आहे दादा, भूतकालातील आणि वर्तमान कालातील सांगण्याला महत्व नाही. काय भूतकालातील आम्हाला जी तिकडे लय महाराजाचं खरंच येते का? मी गेल्याबरोबर माझं सगळं सांगितलं नव्हतं. अरे तुला फसवला ते महाराज, ते काही कळतंय महाराज, कुठल्या तरी याच्यातनं कळतंय महाराज. काय त्या विद्या आहेत महाराज. तुम्ही अमकं करून आला, काल तुमचं असं झालं हे सांगतात, उद्या तुमचं असं तसं तसं होईल सांगतात महाराज. पण पुढच्या भविष्य कालातलं सांगणं गरजेचं आहे महाराज, अत्यंत गरजेचं आहे. आणि भविष्यकाल चुकवायचा असेल का गुरुजी, तर त्याचं कारण जे आहे ते सुस्वरूपाचं अज्ञानच. बघा काय म्हणायचं हे केवढं चिंतन करावं दादा तेवढं थोडं आहे. काय आता असे वारक पंत निघाले तर काय खायचं ते खावं, म्हणतात प्यायचं ते प्या, रामकृष्णारी म्हणारे काय करायचं दादा. माझ्या पाया पडा म्हणजे गुरुचं दर्शन घेतलं म्हणजे
सगळं पिटलं महाराज. अरे काय करायचं महाराज, खालच्या त्या महाराजांना तर काय करायचं दादा, त्याला याच्यापेक्षा आंघोळ घालून दुधाची त्याची खीर बनवायची काय करायचं काय, आणि ती खायची. आणि ती खायची. नवरा बायकोला आंघोळ घालायची दुधात टपात बसून, आणि त्या दुधाची खीर करायची आणि भक्तांना वाटायची. मग काय करायचं नाव सांगा तुम्ही. किती किती खाली आहे बरी, कुठं कुठं भोगायचं महाराज. ती करतील हो लोक, अज्ञानी आहेत लोक, अज्ञानी लोक काय करतील. करून घेण्याचं काय महाराज. एक लक्षात ठेवा तुम्ही, भीष्माचार्यांच्या एकदाच पाया पडली नव्हती. ज्यावेळी महाराज भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, दुर्योधन म्हणाला तुम्हाला जर त्या पांडवावर शस्त्र उतरत नसेल तुमच्या प्रेमामुळे तर शस्त्र खाली ठेवा म्हणले. दुसऱ्याला ती सेनापती देतो आम्ही. या स्वाभिमानानं मुळे महाराज सूर्यास्त व्हायच्या अगोदर पांडव निपृथ्वी पांडव करीन म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सामान्य होती का, कारण का ते इच्छामरणी होते महाराज. भीष्माचार्याच्या अंगावर श्रीकृष्ण गेला तर ये म्हटले सरळ. तुझी प्रतिज्ञा भंग केली म्हणले. त्यांना देखील भिले नाहीत महाराज. एवढा भीष्माचार्य महाराज प्रतिज्ञा केलेली कळली महाराज. आणि मग श्रीकृष्णाने महाराज द्रौपदीला संकट घेतली. तिला सांगितलं रात्रीचं 11 वाजता जायचं म्हणून. रथात घेतली, आपण गेला तिकडे आणि सांगितलं बांगड्या तिथं गेल्यावर बांगड्या वासीला एवढा नमस्कार करायचा. त्यांना त्यावेळी समाधी लावायची होती. समाधी लागत होती त्यांना. समाधी लागायच्या अगोदर आणि बसल्यानंतर अगोदर बी जाऊन चालणार नाही. नाही केवढा काल साधला बघा त्याने. आणि हे ईश्वराशिवाय कोण करू शकत बघा कसं काय त्याचं कौतुक आहे. म्हणून त्याची शरणागती करायची का दादा. आणि काय करेल तुम्हाला, काय करणार नाही मला. विश्वास ठेवा तुम्ही. तो गुरु होणार नाही काय मला, नाही का त्याच्याकडे गुरु पण आहे ना. एवढ्या रणांगणात गीता सांगितली. काय सांगितलं, मोहनिवृत्ती सांगितलं इथं. गीता म्हणजे दुसरं काय नाही महाराज. तुम्ही मी गीतेचं पाठपाठांतर करतो का मोहनिवृत्त करतोय महाराज. गीतेचा उद्देश काय महाराज, सुरुवातच इथं नाही. आणि मग बांगड्या वाजल्या सौभावती भाऊ ममाजी मी आहे म्हणली. द्रौपदी तू इथं कशी आली. नाही नाही मला वर दिला तेवढं देण्यात ठेवावं झालं म्हणजे. मरण सांगावं लागलं. अर्जुनाला शिखंडीला पुढं कर म्हणाव आणि मागणं बांधतो. शिखंडी स्त्रीचा वेश आहे, पूर्वीची शिखंडी. अंबिका त्यांच्यातली होती ती ना. आणि ती अवतार घेऊन तपश्चर्या करून शिखंडी या जन्मानं आले. आणि तिला हे ठेवल्यानंतर त्यांनी शस्त्र खाल्ल्यावर ना अर्जुनाने केलं. म्हणजे मरण सांगावं लागलं. एका पाया पडल्यानं तुमच्या आमच्या पाया पडत्यात. काय करावं लागलं हो, पूजा घेताना बरं वाटतंय का दादा. काय म्हणायचं दादा, निदान योगी अभ्यास तरी करत राहावे. अभ्यास करणं गरजेचं आहे मला. त्यांना काय माझी पूजा करू नका, मी आमकाय तमकाय असलं काय म्हणू नका. पण योग्य दृष्टीने एकमेकाशी संबंध होऊन आपण अभ्यास करणं आपलं कर्तव्य आहे. बघा तुम्हाला काय म्हणायचं. आणि त्याच्यासाठीच ही बैठक आहे. काहीतरी मिळत आता ते आंघोळ्या घालायच्या, त्याची खीर करायची, ते प्यायचं. अरे कुठं काय चाललंय महाराज. याच्याविषयी आणि अधोगती काय आहे महाराज. आणि असल्याकडनीच अधिक महाराज ते बी त्यांचं कारण काय माहितीये काय, पापात मिकी पापे नरका जाईल. कसली वाट आहे नाव सांगा बघू. परमार्थ करून जर तुम्हाला योग्य जर दिशा कळत नसेल महाराज, ज्या जातीचे जीव त्या जातीचा गुरु होता. मग ठरलेलं आहे महाराज, ठरलेलं आहे महाराज. म्हणून तरी साधू तुकोबारांनी माझ्या मत भेटो काय म्हटलं. भेटला तर यातलाच कोणतरी भेटावा. देवाबद्दल विचारणारा किंवा जीवाबद्दल विचारणारा. अडीच लाख होणार बघा. माझ्या बोटावर सुदर्शन चक्र आहे. दिसते काय, दिसते काय. 2.5 लाख माणसाला दिसते. कारण काय दिसत नाही म्हटलं की पाप आहे तुझं. तिथे पुण्यवंताला दिसतंय हो, टाकून द्यायचं. होय होय मला नाही झालं. आणि कुणाची 5 पैसे दक्षिणा घेतलेली नाही, बोर्ड चावलाय. पण किती डझन आश्रम आहेत आणि किती लाख सैनिक आहेत स्वतःचे. आणि गाड्या तर कोटी पैसे येतात. ती कुठून आलं, कोणा दक्षिणा घेतलेली. काय झालंय बघा दोघं ते सरताना पैसा
सन्मान हे अधोगतीलाच नेते मला. काय दादा म्हणायचं नाव सांगा. एक दिवस मात्र हे सहज सहज सामान्य स्थितीत राहावं. बसल्या बसल्या त्या परमात्म्याचा चिन्ह राहू दे म्हणतो. तुम्हाला शास्त्र कळत नाही राहू दे. देव तरी माहिती आहे ना, त्याची तरी शरणागती करूया बाबा. ह्या तुम्हाला सोड. त्याचं रामकृष्णारी म्हणजे सगळी संतांनी दिले ना. सरतानं रामकृष्णारी हा मंत्र दिला तेवढ्यासाठी दिलाय मला. तो मंत्र तुम्हाला काय नाही काहीतरी करील ना. त्या मंत्रात तो आहे का नाही, नामनामीचा आवेद आहे ना. पण असली सुंग काढून काय आदिवासीला तुम्ही जाणार आणि त्या नाही नेणार, म्हणून ते संप्रदायाचं दिले ना. आता ऐकायला कसं वाटतंय बघा. आणि मग त्याची फलं काय असतील, कराय तरी कसं लावायचं. अरे तिच्या भाचीनं आक्षेप घेतला, आम्ही खालच्या जातीचे आहोत आणि तुम्हाला बघवना झाले. खालच्या जातीला माणूस मोठा झालेला बघवत नाही. त्याच्याकडे बिस्किट दिले तो पण आणि त्याची भक्त बसते. काय करते. भावी कालातील आघात श्री गुरुनाच कळतात, झालं. म्हणून त्यांनाच मूर्त विचारावे. भावी कालातल्या आघात काय होणार आहे जीवाचं, हे केलं की असं होतंय. पुण्य जरी केलं तरी तुला भोगायला जावं लागणार आहे. तिथं जन्म घ्यावा लागतो. आणि ते पुण्य संपलं ना की आणि खाली येतं. पाप केले की तू गेला असं अधोगतीला. ते पुढचं त्यांना कळतं म्हणून पुढच्यातनं ते सोडवतात. मग तिथनं पुढे तुम्हाला हे कळलं नाही, जरी क्रिया झाली तरी निष्काम वृत्तीनं झालेली अशी क्रिया, ती क्रिया क्रियमान घडत नाही. काय कळलंही एकदा का नाही, पुढे तुमचं आयुष्य असणार आहे. तुमच्याकडे व्यवहार हा होणार आहे. आणि व्यवहार होत असताना तादात्म्य रहित व्यवहार, बाधित अनुवृत्तीने व्यवहार झाला की तुम्हाला पुढचं ते काय करू शकत नाही. आणि याच देहात जर निश्चय झाला तर मुक्त होतो. राहिलं तर त्याला योग भ्रष्ट म्हटले महाराज. पुढचा जन्म मनुष्य मिळेल, लवकरात लवकर कोणतरी महात्मा भेटल, दिले ना ते त्याचा अर्धवट झालं तर काय होतंय बाबा, मागे यावं लागत नाही त्याला. तिथंच त्या जन्मात लहानपणी त्याला ती इच्छा निर्माण होते. योगभ्रष्ट योगभ्रष्ट म्हटलेलं आहे. शिव पदवीवर गेलेल्या जीवाने जर श्रीगुरूंचा आश्रय केला तर तो ब्राह्मी स्थितीवर येतो आणि त्याची खून तो निरीच्य होतो. झालं आले का. जीव पदवीवर गेलेला, शिव पदवीवर गेलेला जीव जर सद्गुरूंना शरण गेला तर तो ब्राह्मी स्थितीवर येतो. म्हणजे स्वरूपाला प्राप्त होतं. काय होतं त्याचं, ती खून कशावर, निरीच्छ विचारित होतो. का होतो. आपण आता नसलेल्या दुःखाची निवृत्ती करायला लागलो का असलेल्या हो. काय आहे ना सांगा. दुःख निवृत्तीसाठी देखील आपला प्रयत्न आहे आणि सुख प्राप्तीसाठी. उगाच चिंतन करा बरं. कसल्या दुःखाची निवृत्ती करायला. बरं असलेल्या सुखाची प्राप्ती व्हावी म्हणायला लोका नसलेल्या. काय कुठं काय कधी जर आपण याचं चिंतन केलंय दादा. अरे सुख हे तुझं स्वरूप आहे. राजा राजे मंदिरे निजला असे सुमन शेजेवरी. स्वप्नात भिकारी होऊन अंतीच्या घरी मागे, तसं आमचं झालंय महाराज. सुख स्वरूप आपण विसरलोय महाराज. आणि सुखासाठी आपण नको तिच्या दारात फिरायला लागलोय. आणि दुःख नावाचा पदार्थ तुमच्या ठिकाणी नाहीच तो मानून महाराज दुःख निवृत्तीच्या पाठीमागे लागलो. काय चालेल आयुष्याच्या आयुष्य यात निघून गेलं महाराज. केवढं सहज महाराज चिंतन आहे. थोडक्यात आहे का दादा. आणि ते दुःख जर असतं तर तुम्हाला झोपेत दुःख दिलं असतं महाराज. सुख नसतं तर तुम्हाला तिथं भोगता आलं नसतं. ही जागा देखील दिली, रोज आपण भोगतोय आणि भोगतोय तिची चटक लागली म्हणून प्रत्येक किती जरी तुम्हाला समोर ऐश्वर्य आलं, किती जरी आलं तरी झोपेची 4-2 दिवसांनी कसं इच्छा होती ना. ती का होती हो, मागणी ती जागा भोगलेली आहे. ते संस्कार आहे त्याच्यावर. आनंदाचे भोग तिथे घडतात मला माहिती आहे त्याला. म्हणून ती इच्छा करते. तिथं दुःख संबंधित आहे, सुख आहे महाराज. तेच आपलं स्वरूप आहे महाराज. फक्त ते आवरत आहे महाराज. आणि ते आवरण निवृत्त झाले की तुम्हाला सुख दुःखाच्या आतीत तुम्ही होता महाराज.
सुखदुःखाचा संबंध लागत नाही, कारण काय क्रिया जरी झाली आता तिथनं पुढं ती क्रिया क्रियमान घडत नाही. क्रियमान घडणारं अंतःकरण बाधित झालेलं असतं महाराज. क्रिया घडती सगळी मी आणि माझं घडणं करून घेणारं कोण आहे? अंतःकरण आहे. केवळ ते साक्षी भावावर येतं महाराज. ते याचा आणि माझा काय संबंध? जीव म्हटले की त्याला इच्छा असतेच, निरीच्छित होतो महाराज. म्हणून ते पट 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 दावीत दिले बघा. मनुष्य सुख किती पट्टीने, 100 पट्टीने मनुष्य. मग मनुष्य गंधर्व ते ब्रह्मदेवा पत्र नेलं पट लावेल. त्याच्याविषयी 100 पटीन त्याचं, त्याच्याविषयी 100 पटीन त्याचं, त्याच्याविषयी 100 पटीन त्याचं. आणि त्याच्याविषयी सर्वात श्रेष्ठ सुख कुणाचं असेल? एकांतवासी निरीच्छ पुरुष. निरीच्छ कधी होतो? आपल्या स्वरूपाची ओळख झाली, मला काही कर्तव्य राहिलेलं नाही. ज्याला मी पाहिजे होतं सुखाचं तेच त्याला झालेलं असतं. सुखाची इच्छाच राहिली नाही. आनंदाचे डोळे आनंदाचे अंग स्थिती प्राप्त होते. कारण का ती वृत्ती सुखासाठी तळमळते. लक्षात ठेवायची. तिला ते पाहिजे आहे दादा, पाहिजे आहे, पण जागा चुकली आहे महाराज. त्या वृत्तीची काय आली आहे? जागा चुकली महाराज. आणि तिला म्हणून तरी सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकी शिराजी. आणि तिथी एकदा ती जागा मिळाली ना की तिथंच ती रममान होती. तुका म्हणे मग नयवृत्तीवरे सुखाचे शेजारे पहोडे. आता ती वृत्तीवर येतच नाही मला. त्या सुखाच्या शेजारी आला जरी वृत्तीवर तर तूच आनंदाचे डोळे. आनंद काही मिळवायचं राहिलेलं? अहो मिळवायचंच काय नाही महाराज. आहे धरलेलं ते घालवायचं आहे महाराज. गुरुजी आमचे म्हणायचे ही केल्यानंतर काय 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 मिळतं? काय मिळवत नाही, मिळवायचं नाही कळतं. कारण आहेच ना, काय मिळवायचं महाराज? आणि प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. आहेच प्राप्ती महाराज. आनंद आहे हो दादा, आनंद आहे. जीव म्हटले की त्याला इच्छा असतेच. ज्या चैतन्यात इच्छा असते त्या चैतन्याला जीव म्हणावे. झालं. ज्या चैतन्याला इच्छा असते त्याला जीव म्हणावं. आणि इच्छेमुळेच दुःख होते. आणि इच्छेमुळे दुःख होतं. हे बघू हा, मला आज 27 तारीख मिळते का नाही, इच्छा आहे का नाही? नाही मिळाली तर दुःख आहे. कशाला इच्छा करायची? ईश्वराचं कार्य आहे. तुझ्याकडनं करेल नाही तर आणि कुणाकडनं तरी करेल. काय त्याच्यात आहे? कीर्तन प्रवचन केलं तरच मुक्त होईल असं गुरुजींनी प्रश्न विचारला त्यांना. तुमची कीर्तन मी केली तर मुक्त होणार नाही तर मग काय बदल राहणार आहे काय? त्याच्यावर आहे. कीर्तन प्रवचन करून असं हे नाही, आनंद भोगासाठी आहे. तिथं महाराज बरंच हे सांगितलेलं आहे महाराज. कीर्तनाचे नाचे नाचले व्यवसाय म्हणजे त्याचं खंडन नाही महाराज. पण त्या इच्छा ज्या आहेत आपल्याला त्या घातक आहेत महाराज. तुमच्या ठिकाणी हे उभा राहिला काय बिघडलं नाव सांगा बघू? तो आनंदच आहे की नाही? श्रवण करायचं आपण. श्रवणात तूच आहे. हे बघा नवविधी भक्ती आहेत, सगळे या भक्तीच आहेत का नाही? श्रवण ही भक्तीच आहे. आत्मनिवेदन शेवटची भक्तीच आहे. सुरुवात कुठनं केली? श्रवण. आणि आत्मनिवेदन शेवट आहे. आणि त्याच्यासाठी मग मगळ्या सगळ्या साधन बघ असं म्हणवायला लागतोय का? असं महाराज इच्छा ही माणसाला घातक करते महाराज. पण निरीच्छ कधी होईल? तुम्हाला मिळायचं ती मिळालं ना, आता बस म्हणतंय. तृप्ती झाली आहे त्याची साधनेसाठी, आत्मतुष्टी त्याची क्रिया नाही. ते झालं ना, इच्छेला विषयीच राहत नाही महाराज. कारण का? तुम्हाला विषय दुसरा असावा, तुमच्यापासून कोणतरी वेगळं असावं, विषय वेगळा असावा आणि मग तो प्राप्त करून घ्यायला तुम्हाला इच्छा व्हावी. देशकाल वस्तू आत्मा निर्वाळा पुढे घातलं न झाला प्रपंच असावं परब्रह्म. मग कुठं काय राहते महाराज? वेगळा विषय तुम्हाला राहत नाही महाराज. विषय असावा आणि मग तुम्हाला इच्छा व्हावी महाराज. सर्वम कलियुदम झालेलं असं महाराज. इच्छेला विषयच राहत नाही महाराज. आणि जी इच्छा होती ना तेच तुमचं स्वरूप आहे. ज्याच्यासाठी होती ती सुखाची किंवा आनंदाची इच्छा आहे ना, ते आपलं काय आहे? स्वरूपच आहे महाराज. म्हणजे निरीच्छ कधी होतं हेही कळणं आपल्याला गरज आहे. होतं की तुम्ही आपल्याला काहीतरी तुमच्याकडे मागायचं होतं, आपली कशी तरी गरज होती महाराज, बरोबर आहे.
एक 1000-2000 रुपयाची गरज होती हो, यांच्याकडनं मिळालं. तुम्ही आणि द्यायला काल मागायला आलं तसा नाही, आता मिळालं, आता माझं झालं. याला निरीच्छ म्हणतात नाही, म्हणता येत नाही महाराज, तात्पुरतं झालेलं असतंय महाराज. खरा निरीच्छ कधी होतो महाराज? ती स्थिती प्राप्त आवरण निवृत्त झाल्यानंतरच होते. बरोबर आहे? निरीच्छ होती, कसली विचारत नाही. कारण का त्याच्यापासून वेगळं काय राहिलेलं नसतं. जरी दिसत असलं तरी माया कार्य आहे, मिथ्या आहे, त्याचा आणि माझा काय संबंध नाही. दुःख हे त्याचं स्वरूप आहे. मिथ्या पदार्थ कळला की त्याच्याबद्दल इच्छा होणं शक्यच नाही. त्याचे दोष कळाले म्हणून दोष कळण्यापेक्षा जगताचं स्वरूप कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. दोष निवृत्त झाले की आणि त्याची इच्छा होते, पण त्याचं स्वरूप असं जड मिथ्यारूप आहे कळलं ना, त्याच्यावर इच्छाच होते. बाजीगाराने किती जरी खेळ धावले, किती जरी नोटा तयार केल्या, तर घराकडे भरून आणावं असं वाटतंय का? मिथ्या कळतं महाराज आपल्याला. आणि तू जर एवढं सत्य असतं तर तू कशाला दारूदार तुमच्या दारात येऊन वाजवीत बसला असता. तसं हे मिथ्या आहे महाराज, खोटं आहे असं कळलं की महाराज त्याच्याबद्दल विचारात नाही ना. आणि सत्याची समीक्षता येते आपल्याला. सत्याची समीक्षा आले रज्जुज्ञान झाले की सर्पाचा बाजू त्रिकालामध्ये नाहीच तसा निश्चय होतो मला. जगताचा अत्यंत अभाव होतो मला. कशी इच्छा होणार तुम्हाला? इच्छेला विषय असावा आणि मग इच्छा व्हावी मला. हे झाल्यानंतर इच्छेचा अत्यंत अभाव होतो मला. इच्छा करणं अंतकरण काय पुढे व्यवहार होईल काय होईल, पण इच्छा रहित असतो निरीच्छ पुरुष असतो मला. आणि या जगात सोपतो तो कोण? निरीच्छ पुरुष. नाहीतर गुरुजी कधी किती मिळवलं तर मनुष्य निरीच्छ होईल ना. दादा काय म्हणायचं तुम्हाला? भजन ना किती मिळवलं तर आपण आता बास म्हणे. याला कुठे सीमा? पहिल्या माणसाने सायकल देखील मिळत नव्हती. कुठेतरी गावात एक सायकल असायची बघा, आणि कोणाच्या तरी हातात एखाद्या गाड्या असायची. आता त्या तुमच्या त्या देखील बंद पडल्या. प्रत्येक जण आता एकाचं बघून एक, एकाचं बघून एक, एकाचं बघून. कुठं जाणार तुम्ही? कुठं पत्र गेल्या? काय मिळाल्यावर सुखी होणार ना? सुख गमावलं का सुख मिळालं? ती उपाधी घेऊन गाडी दारात आली, पेट्रोल, तिची दुरुस्ती, तिला ड्रायव्हर, तिचं गाडीला काळजी का तुम्हाला? वैरण खायची कोणी? काळजी कोणाला? कुठलंही असू नये मला, उपाधी म्हणजे किती आपला धर्म घेऊन येते ना. उपाधी होतो मनुष्य, कुठली उपाधी राहते मला, आणि त्याच्यामुळे तो निरीच्छ होतो. काही राहत नाही महाराज. बोलायला सोपं आहे महाराज, आचरणात आणायला फार कठीण आहे. येणार नाही असं नाही, येणार नसतं तर तिने सांगितलंही नसतं. काय मुझी माहिती आहे काय, हे कुणाला घडतंय काय, हे कुणाला घडतंय काय, अशीच लोक नुसती बोलायला लागले. एखाद्याला साधक अवस्था प्राप्त झाली तरी ती काढून टाकतात. असलं कुणाला घडलंय काय महाराज? ते द्या सोडून तिकडं, या आमच्या मागे. होणार महाराज. आज देखील कलियुग जरी असला तरी कलियुगात काय स्वरूपात बदल होणार आहे? युग जरी आलं तरी स्वरूपात काय बदल होणार आहे? नाही ना. काय साधनेला कुठं धक्का लागणार आहे? उलटी कलियुगाच्या महाराज लवकरात लवकर प्राप्त होईल. कारण का युगानुमान, आणि तिने 13 नामस्मरणाचं साधन दिलेच महाराज. पण करत गेला तो होतो महाराज, निरीच्छ पुरुष होतो. आणि त्या मार्गाने जर आपण गेलो, आणि होतंय म्हणून तरी एवढं त्यांनी भांडवल करून दिलेलं आहे महाराज. होणार नसतं तर ज्ञानोबारायाने सांगितलं असतं की दादा मला ते इथनं पुढे विचारू नको, मला काय तर ते सांगायचं नको, सांगायला म्हणजे करणार नाहीत कशाला सांगून काय करायचं आहे असं म्हटले असते, इसकटून टाकलं असतं ते. पुढची लोक अनुभवावर यावीत म्हणून त्याने हे करून ठेवलं. बघा, तुम्हाला विचार करा ना. आपण गुरुजी म्हणायचे हे कुणाला कळत नाही, हे कुणाला कळत नाही, अशीच लोक सांग. तुला सांग, तू काय नाही कळू देत, तुझ्याकडे काय बघू एकदा.
नाही लोकांना कळलं. तू तरी सांग की बघूया तुझ्याकडे काय भांडवल आहे ते. इथं 7 काहीतरी आहेत असं बोलता बोलता आमच्या इथे कीर्तनात बोलले महाराज. 7 पदार्थांचा विचार करायचा. कीर्तन झाल्यानंतर लांबून आणलेले महाराज, मग कीर्तनात तरी कसं बोलायचं काहीतरी असं म्हटलं माझ्या मतानं. आणि मग कीर्तन झाल्यावर बेतान बसवलं. मग असे 7 म्हटलं असं ते काय निदान अवस्था तरी सांगेल, नाही तर मग भूमिका तरी सांगेल. नाही ते मागणे बघूया म्हणले. काय सांगते एक तरी बुवा म्हणला तुमच्या इच्छा घरात देवाचं काय सांगाय नाही. आता काय माणसं असली सांगून सांगायची. आणि त्याच्याकडे कीर्तन प्रवचन कार्याचं कीर्तन सगळं त्याच्याकडे. मला महाराज म्हणला तुम्ही नाराज का झालायचा. आता तुला काय सांगू बाबा म्हटलं नाराज झाल्याचं माझं. कारण का मला 2 जोड मारला असतं तर बरं झालं असतं. पण त्या विचारसागर तू पंडित करायला घाम फुटला तर मला शब्द निघाल्या. काय काय सांगणार आहेत नाव सांगा. विचारसागराचं महत्व कळलं का तुम्हाला. ज्याने हा देह ठेवला महाराज एका साधकासाठी, त्याने सांगितले अनेक वेळा याचं चिंतन केलं आणि मग साधकाच्या पुढची हा ग्रंथ चिंतन करून निरीच्छ पुरुष होतो महाराज. होत नाही असं नाही. आणि होण्यासाठीच आहे. गुरुजी ही संधी गेली का नाही. मानव देह गेला ना संपलं दादा. हो पुण्य घेऊन वर जाशील आणि खाली खाली गेलं की गेलंच. मग सुखरूप व्हायचे असेल तर त्यांनी निरीच्छ व्हावे. त्याला सुखरूप व्हायचं असेल ना निरीच्छ व्हावं. खरा समाधानी कोण असतो निरीच्छ पुरुष. कारण का इच्छा हे रजोगुणाचं कार्य आहे. आणि रजोगुणाचं कार्य आहे ती इच्छा. इच्छा झाली की अंतःकरण चंचल होतं. अंतःकरण चंचल झालं की आत्मानंदाचं भान होत नाही. झालं विषयाच्या पाठीमागे लागतं. संपलं तुमचं सुख. कारण का सुखाची व्याख्या करताना सांगितले ना विषयात सुख नाही. मग सुख होतं ते कुणाचं. अरे त्या विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान. सहज आहे ना महाराज. इच्छा झाली की संपलं. आणि महाराज त्या विषयाचं देखील सुख तुझंच आहे. विषयात सुख नाही. आणि असतं तर मग ते दुःखाला त्याचा पर्यवसन झालं नसतं किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नसती. तोच विषय सुख स्वरूप जर असता तर तो परत दुःख स्वरूपात त्याचं पर्यवसन झालं नसतं ना. सुखरूप व्हायचे असेल तर त्यांनी निरीच्छ व्हावे. आत्मा सुख स्वरूप आहे. झालं निरीच्छ व्हावं. त्याने निरीच्छ व्हावं. कारण का इच्छा झाली की चंचल करतं. आत्मा सुख हे स्वरूप आहे. तिथं ती स्थिर झाली ना मग ते आनंदाचे डोळे आनंद तर भोगतच राहते महाराज. आता ती जागा सोडत नाही. त्या आत्म्यात सत्वगुणाची अंतःकरण व रजोगुणाची इच्छा मिसळली की सुखाचा व्यवहार होतो. त्या आत्म्यात सत्वगुणाचं अंतःकरण आणि रजोगुणाची इच्छा मिळाली. अंतःकरण काय होतं. आत्मा जसा स्थिर आहे तसे सत्वगुणाचे अंतःकरण ही स्थिरच आहे. मग आत्मा जसा स्थिर आहे तसं सत्वगुणाचं अंतःकरण आहे ना स्थिर होतं. म्हणून तिथं ज्ञानाचा व्यवहार सुखाचा व्यवहार होतो. अंतःकरण स्थिर असल्यावर आत्मानंदाचं भान होतं. पण ते सुख भोगायचं एक साधन आहे. पण त्यात रजोगुणाची इच्छा मिसळली की चंचलता येते. तेच अंतःकरण. रजोगुण ती इच्छा आहे. इच्छा म्हणलं की रजोगुणाला मिसळली की तेच अंतःकरण काय होतं चंचल. त्यामुळं अंतःकरण स्थिर राहत नाही व दुःख होते. अंतःकरण स्थिर नाही की दुःख होतो महाराज. आत्मा चंचल होत नाही. अंतःकरण चंचल होते. आत्मा चंचलही होत नाही आणि काय होत नाही महाराज. तो कुठं येत नाही ना स्थिरच आहे महाराज. त्याच्यावर अध्यक्ष असणार अंतःकरण चंचल होतं स्थिर होत. ती चंचल आहे म्हणून त्याला स्थिर करायचं. आणि स्थिर करणं आपला प्रयत्न आहे महाराज. म्हणून थोडा अभ्यास करून स्थिरता संपादन करून द्यायची महाराज. त्यालाच निधी द्यासन म्हटलं महाराज. आत्मा चंचल होत नाही. अंतःकरण चंचल होते. तोही त्याचा स्वभाव नाही. इच्छेमुळे चंचल होते. तिचा काही स्वभाव आहे महाराज. अंतःकरण नाही.
इच्छेमुळे चंचल होतं महाराज. स्वभाव असा तर तुम्ही किती जरी दाबून धरलं तर ते हल्लच असतं महाराज. इच्छेमुळे होतं महाराज. त्या इच्छेचे दोन प्रकार, एक साधारण इच्छा, दोन असाधारण इच्छा. बघा भोगप्राप्तीच्या इच्छेस असाधारण इच्छा म्हणावी व सुखप्राप्तीच्या इच्छेस साधारण इच्छा म्हणावी. साधारण इच्छा ही बंधाला कारण आहे, साधारण इच्छा बंधाला कारण आहे. असाधारण इच्छा ही दुःखाला कारण आहे. असाधारण इच्छा निवृत्त केली तर सुखी होईल, साधारण इच्छा निवृत्त केली तर सुखरूप होईल. सुखरूप म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. जीवाला साधारण असाधारण दोन्ही इच्छा आहेत. जीवनमुक्ताला असाधारण इच्छा आहे पण साधारण इच्छा नाही. विधेयमुक्ताला दोन्ही इच्छांचा अभाव असतो. कारण का त्याचा अंत गरज नाही ना. विधेयमुक्त म्हणजे पूर्ण ते झालेला. जीवनमुक्ताची साधारण इच्छा निवृत्त झाल्यामुळे बंध राहिला नाही, पण असाधारण इच्छा उरल्यामुळे त्यास दुःख भोगावे लागते. बघा जीवनमुक्त जरी झाला असाधारण हे असल्यामुळं, इच्छा असल्यामुळं, म्हणजे ते प्रालब्ध असतं महाराज. आणि प्रालब्ध हे कोणालाही भोगल्याशिवाय सुटत नाही महाराज. पण जीवनमुक्त पुरुषाला त्याचे ज्ञान असतं महाराज. आणि म्हणून त्या काळात तो तळमळत नाही महाराज. हे त्याच्यातलं म्हणजे दुःख त्याला होतं. आता हे बघू, त्याला अग्नी झालं तर भाजणार नाही म्हणता, हा ना. ह्याच्या दरम्यान त्याला तिथं भाजणार सगळं काय होणार मला. पण त्याच्याबद्दल त्याची सत्तेच बुद्धी निघून गेलेली. ते प्रालब्धाचे भोग आहे त्याला माहिती असं. आणि त्याच्याबद्दल आलेल्या दुःखाबद्दल तो लोकावर कोणाला असं हे करत नाही. माझ्या प्रालब्धाचा आहे दोघींचा. म्हणूनच दृष्टम दुःखम न विनश्यती असे शास्त्रात म्हटले आहे. तेव्हा जीवनमुक्त पुरुषाचा जीव ब्रह्मैक्य आणि जगन मिथ्यात्व निश्चय असल्यामुळे मुक्त असतो, पण त्यास सुख होत नाही. कारण मुक्त होण्याचे साधन ज्ञान आहे, सुख होण्याचे साधन अंतकरण स्थिर असणे आहे. मग ते व्यवहारामुळे चंचल होतो. मुक्त झालेला असतो तो. जीवनमुक्त म्हणजे मुक्त झालेला. पण अंतकरण व्यवहार असतो ना, तेवढ्या काळात ते चंचल होतं. पण त्याच्या त्या सुखाला, सुख स्वरूपाला धक्का लावत नाही. ते त्याच्यातलं विशेष स्वरूप नाही. आणि त्यांचा व्यवहार होतो तो तादात्म्य रहित होतो. म्हणून ती क्रियाक्रियमान घडत नाही. आणि आलेलं संचित त्यांचं ज्ञानानं ते जळून गेलेलं असतं. आणि पुढचं भोग होत नाही. आलेलं प्रालब्ध मात्र ते भोगून संपवतात. कुणालाही अंतकरण स्थिर केले की सुख आहे पण मुक्त नाही. आता तुम्ही आम्ही जरी कुठेतरी बसला तर अंतकरण स्थिर केलं ना, तेवढं सुखाकार वृत्ती होती मला. पण मुक्त नाही. कारण का अविद्या आवरण आहे ना. आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सुखी होईल, पण मुक्त होणार नाही. कारण का मुक्त व्हायला प्रतिबंध करतो तो कोण? अज्ञान, आवरण. आणि आवरण निवृत्त झाल्यानंतर जी तुमच्या प्रालब्धाचा भोग जर याच्याशी दुःखात असतील देहा तोपर्यंत ते दुःख तुम्हाला भोगावं लागणार. ते भोगून संपवतात. ते कुणावर डाळत नाहीत. ईश्वराच्या घरात न्याय नाही किंवा असं नाही तुम्हाला दिसत, तुम्हाला मला वाटेल नाही, पण त्यांचा निश्चय असतो आलेला भोगून संपवायचं. खरा पुरुषार्थ तिथं आहे. तो खरा पुरुषार्थ तिथं आहे. मोक्षाचे ज्ञान होणे ही श्री गुरुचीच देणगी आहे. आणि मोक्षाचं ज्ञान होणं म्हणजे तू स्वरूपानं तेच आहे. तत्वमसी महावाक्य त्यांची देणगी काय म्हणजे तत्वमसी हे महावाक्य त्यांच्याकडे आहे महाराज. ते तू आहेस, तू जीव नाहीस, तू आत्मा ब्रह्म आहेस. तू जीव नाहीस, तू देह नाहीस, करता नाहीस, भोगता नाहीस, सुखी नाहीस, दुःखी नाहीस. सच्चिदानंद स्वरूपानं असणारं जे ब्रह्म आहे तेच तुझा आत्मा आहे. कारण का दोन्हीत काय आहे? लक्षणात साम्यता आहे ना. सच्चिदानंद स्वरूपानं जसं ब्रह्म आहे तसंच तुझा आत्मा सच्चिदानंद अद्वैत नित्य निराम आहे. असं तुझा आत्मा आहे. तू तीन देहातीत आहेस असं ते कोण सांगतात? सद्गुरूंच्या मुखात ऐकलं ना. पाठीमाग अभ्यास झालेला असतो मला. कलाकार होती मला. सार गोष्ट जीव स्वतःचे कृतीने शिवापर्यंत गेला तर श्रेष्ठ होईल, सुखी होईल, पण मुक्त होणार नाही. मुक्त होण्याकरता त्याला तेथे देखील श्रीगुरूचाच आश्रय करावा लागतो. काय म्हटले? जीव स्वतःचे कृतीने शिवापर्यंत गेला तर श्रेष्ठ होईल. जीव स्वतःच्या कृतीनं शिवापर्यंत गेला तरी सुखी होईल, श्रेष्ठ होईल, सुखी होईल, सुखी होईल, पण मुक्त होणार नाही. मुक्त व्हायचं असलं तर सद्गुरूंच्याकडे जायला पाहिजे. किती श्रेष्ठत्व दावले महाराज इथं सद्गुरूंचं. म्हणजे काय ईश्वराला कनिष्ठत्व आहे असं नाही महाराज.
मग आता हे शिव होणं म्हणजे ह्या पदव्या घेणं, इंद्रचंद्र या पुण्यानं ज्या काय मोठमोठ्या पदव्या येतात त्या जीवदशीतल्याच आहेत आम्हाला. मुक्त होण्याकरता त्याला तेथे देखील श्रीगुरूचा आश्रय करावा लागतो. मुक्त होण्यासाठी त्याला देखील तिथं गेल्यानंतर देखील करता येतो महाराज. सद्गुरूंचाच आश्रय करावा लागतो. मुक्त पुरुषाला जन्म मरणाचे दुःख राहत नाही. मोक्ष साधी अनंत आहे. आता ती मुक्त झालेल्या पुरुषाला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत नाही, कारण का परत जन्मच नाही, तर जन्म अभाव त्यालाच काय म्हणायचं, मोक्ष. म्हणून बीज वाजवणे मग जन्म गाठल्या अगोदर, कारण का जन्मानंतरच मरण आहे ना. प्रत्येकाला मरण नको वाटतं, पण जन्माचाच अभाव, कारण का तिथं तर काय त्याचं संचित राहिलेलं नाही, क्रियमान होतच नाही, आणि त्याच्यामुळे संचित जळल्यामुळे पुढच्या जन्माची काही त्याला हेच लागत नाही, आणि आहे ते भोगून संपवतो. देह पडल्यानंतर आहे ते संचित झाल्यानंतर स्वरूपाला तो प्राप्त होतो. मोक्ष साधी अनंत आहे. मोक्ष साधी अनंत आहे. अर्थात भोग सुख ऐश्वर हे काही स्थिर राहत नाही. ते स्थिर राहत नाही ना. भोग ऐश्वर मुक्ती मात्र स्थिर राहते. मुक्ती मात्र काय आहे, स्थिर राहते, म्हणजे आनंद. मुक्ती होत नाही, झाली तर ती जात नाही. आता अगोदर होत नाही म्हणजे प्रयत्न करत नाही आपण, प्रयत्नानं, कारण का एवढा अधिकार नसतो, लक्षात ठेवायचं. जाता जाता होत नाही, प्रयत्न करावा, आणि झाली तर जात नाही. नाही. आता पावितो तुम्ही मुक्त झाला नाहीत म्हणून मोक्ष अवघड आहे, आणि आता श्रीगुरु कृपा झाली तर एका शब्दात मुक्त व्हाल म्हणून मोक्ष सोपा आहे. झालं आतापर्यंत झाला नाही, एवढं केलं पण अजून झालं नाही, अवघड आहे. आणि खरोखर सद्गुरूंची भेट जाऊन जर तुम्हाला आता तो मशी महावाक्य त्यांची कृपा जर संपादन झाली, किती वेळ लागतो हो, एक क्षण युगपत घातले तेवढ्यासाठी. मला शीत लाईट लागल्यावर अंधकार काय तासा 2 तासांत जातोय असं नाही महाराज. तसं किती जन्माचं जरी आवरण असलं, किती युगाचा जरी अंधकार असला त्या गुहेत, प्रकाश नेल्याबरोबर अंधकार जातो नाही, प्रकाश रूप. कारण का तिथं हे सगळं आद्यच आहे महाराज, मानल्याला आहे महाराज, कल्पनेतला आहे महाराज, ते स्वरूपच आहे, त्या काळात देखील ते स्वरूपच आहे महाराज. सद्गुरूची जर भेट झाली महाराज तर आपण तसं स्वरूपाला प्राप्त होतो. याही पुढे बोलायचे तर मुक्तच आहात निश्चय करा. झालं आता आहे का नाही तुम्ही मुक्त. अरे निश्चयाचे बळ, निश्चय करा ना, कशाला वाट बघत बसता महाराज. आणि निश्चय केल्यानंतर तुका म्हणे मुक्ती परिणिली, आता दिवसारी खेळली. ब्रह्मानेही जग केले नाही, ईश्वरानेही जग केले नाही, म्हणून या दोघांनाही सुखदुःखाचे धक्के बसत नाहीत. बघा, ब्रह्माने जग केलं, जग कोणी केले महाराज, ब्रह्माने केलं नाही. हा तू ते अव्यवहारीच आहे महाराज. बरं ईश्वरानं तरी केलं म्हणता, त्यानेही केलेलं नाही, म्हणून ते सदा मुक्त आहे. जीवाने सृष्टी केली म्हणून जीवालाच सुखदुःखाचे धक्के बसतात. मग आता जीवानं सृष्टी केली, मग आता तुम्हाला सुखदुःखाला जीवसृष्टी कारण आहे का ईश्वर सृष्टी हो. मग आपण केलेली सृष्टी मानलेली ती घालवायची आहे. मला ईश्वर सृष्टीला तुम्ही काय करणार, आम्ही ईश्वर सृष्टीत काहीतरी प्रयत्न करायला लागलो. दृष्टी बदलली की सृष्टी बदलली. बस बघा. जे ज्याने केलेले असते तेच त्यांना सुखदुःख देत असते. ज्याने काय केलेलं असते महाराज तेच त्याला सुखदुःख. आपण पाठीमागे काहीतरी करून आलोय तेच आपल्याला सुखदुःख देते. एवढं तरी कळून दे. मग कुणी जरी दुःख दिलं, काय केलं, आपलं भोगून, आणि ते भोगून संपतं एवढं ठरवायचं मला. जसे आईने मुलाला जन्म दिला म्हणून तिला त्याची सुखदुःख होती. हो, ईश्वराने सृष्टी केली असती तर ईश्वराला सुखदुःखाचे धक्के बसले असते. आता आईने त्या मुलाला जन्म दिलाय म्हणून तिला सुखदुःख होतो. ईश्वरानं सृष्टी केली असती तर त्याला सुखदुःख झालं असतं, आणि त्याच्या कर्मानुसार झालेलं आहे मला. म्हणून तू करी ना करवी म्हटलं, तो करीत नाही, कोणाला करवायला लागत नाही. सृष्टीचं चक्र कसं चाललंय महाराज, तुमचं आमचं जसं असेल तसं. फक्त त्याची व्यवस्था तू बिघडू देत नाही, ती बी त्याची सत्ता.
म्हणून इथं तू कर्ता म्हणला. ते प्राणी कर्म सापेक्ष. तुमचं जसं कर्म असेल तसं. पण ज्या अर्थी जीवाला सुखदुःखाचे धक्के बसतात त्या अर्थी जीवानेच ही सृष्टी केलेली आहे. ज्या अर्थी जीवाला सुखदुःखाचे धक्के बसतात ना त्या अर्थी तुम्हीच मी आणि माझं की सृष्टी केली म्हणजे काय? या देहाला मी म्हणणं, देहासंबंधानेही माझे म्हणणं, आणि त्यात माझे म्हटलं की एकदा त्यात अनुकूल तरी होते नाही तर प्रतिकूल तरी होते. आणि तेच तुम्हाला सुखदुःखाला, नुसता विषय तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत होत नाही महाराज. त्यातली अनुकूल प्रतिकूलता ही तुम्हाला सुखदुःखाला, आणि त्याच्याही पुढे तिने गाठले बघा. अनुकूल प्रतिकूल तरी का होते महाराज? त्याची थोडीशी तुम्हाला ज्यावेळी पाठीमागली त्या संचितातलं भोग द्यायला तिथं ते कर्म येईल ना त्यावेळी अनुकूल असलेलाच पदार्थ प्रतिकूल होतो. जेव्हा बसले ताट इसकडता येईल काय अनुकूल प्रतिकूल व्हायला देखील पाठीमागले काहीतरी संचितातलं तिथं ते येतं. आत्ता दोघं चांगली वागत होती तेवढ्या ते तडाखा देत. म्हणजे आपल्या पेरलेल्या कर्माचं किती सूक्ष्म तुम्हाला ती जागा लावली आहे लक्षात ठेवा. अतिशय अगदी छोट्या ह्याच्यात उपनिषदाला आलेला आहे. कारण का ते तरी का होतं ना. आत्ता ताट्या घेऊन चांगलं एका मांडीला मांडी बसून जेवण तेवढ्या ताटेच करतात. हे तरी का होतं महाराज? बरं प्रतिकूल व्हावं असं वाटतं का महाराज? सांभाळते की नाही माणूस? प्रत्येकजण सांभाळतो. मग प्रत्येकाला दुःख नको आहे, आपल्याकडनं काय चूक होऊ नये प्रत्येकाला वाटतं. तरी पण होतं त्याचं कारण काय नाव सांगतं तर पाठीमध्ये संचितातलं ते भोगायला आणि तेवढा काल ते तडाखा दिल्याशिवाय. महाराज एवढी मोठी सृष्टी आम्ही कशी करू हो? अरे तुम्ही काय लहान आहात काय? ईश्वरापेक्षा मोठा आहात. बघा तुम्ही मानायला लावो महाराज. आम्ही असलं तसं नाही सृष्टी कशी करू? आता तुम्ही ईश्वरापेक्षा मोठं म्हणजे ब्रह्मस्वरूप तुम्ही आहात. तुम्ही काय बारकायचा काय? तुमची इथं यथार्थ ओळख करून तिने दिलेलं आहे महाराज. म्हणून संकोचीने का झाला की ब्रह्मांड तू ब्रह्मस्वरूपच आहेस या जगताला. महाराज एवढ्या अपाट जगताला अधिष्ठान कोण, आधार कोण? काय सांगितलं तिथे? अरे बाबा तुझाच आत्मा आधारी आहे आणि तुझाच आत्मा अधिष्ठान आहे. जग तूनच निर्माण केलंय, तुझ्यावर झालेलं आहे. कारण का तूच व्यापक आहेस ना. ब्रह्मस्वरूप कोण आहे तुम्हाला काय आहे नाव सांगा? तुम्ही ब्रह्मा ईश्वरापेक्षा मोठा आहे. पण आपल्याला आपलं न कळल्यामुळे मोठेपण कुणाला तरी आपण मोठेपण देतो आणि तोंड वाकडं करून आपण त्याच्याकडे बघितलं गोष्टी काय काय त्या माणसाचा आहे, काय काय त्या माणसाचा आहे. मग तुम्हाला सांगायचं एखाद्याला काहीतरी मिळालं की ते आपल्यापेक्षा थोरल्या जास्तीकडे सांगायचं त्या का कमीकडे सांगायचं? त्या कमीकडे सांगायचं. ज्याच्याकडे श्रीमंती जास्त आहे, ज्याच्याकडे 4 गाड्या आहेत त्याला ते सांगायचं येत नाही मी काल गाडी घेतली म्हणून. ज्याच्याकडे नाही ना त्याला सांगायचं काल आम्ही गाडी आणली मुलग्यानं आमच्या आयला त्याने घेतली म्हणून म्हणते आपण. हा झाला खेळ आहे महाराज. पण आपण मोठा आहे काय कळलेलं नाही महाराज. हे का होतं महाराज? तर आपण आपल्या स्वरूपाला विसरलं, अवंचित झालो महाराज. आणि नसल्यानं दुःख पाठीमागं घेऊन लहानपणा घेऊन आपण रडत बसलो महाराज. लक्षात ठेवा. आणि हे आमचं रडगाणं घालवणारे सद्गुरू आहेत महाराज. दुसरा कोणी घालवत नाही महाराज. आमचं जे रडत आहे बुडते जन नदी खेळ डोळा. तुम्ही मी बुडायला लागलोय, तळमळायला लागलोय महाराज. बरं इच्छा काय आहे नाव सांगा? दुःख नको ने इच्छा हीच आहे हो. तुम्ही काय बारकायचा काय महाराज? ईश्वरापेक्षा देखील आता ईश्वर देखील ब्रह्मापेक्षा निकृष्ट मानला. जीवापेक्षा नाही पण तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हटलं काय? स्वरूपातून सांगितलं. जीव दशा सोडलीस ना तू ते आहेस. ईश्वराने सृष्टी केली नाही म्हणून ईश्वर अपराधी नाही. जीवाने केली म्हणून जीवच खरा अपराधी आहे. आता ईश्वराने सृष्टी केली म्हणून तू अपराधी नाही महाराज. म्हणून त्याच्याकडे कायच दोषी नाही महाराज तुमचा. तुम्हीच केलेले कर्म भोगायला आला हो. ईश्वराने केलं म्हणजे आपण काहीतरी कर्म करतोय ते भोगायला आलो. त्याचं नाव भोगण्याची सृष्टी आहे महाराज. त्याच्याकडे काय अपराध आहे महाराज? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती. म्हणून आता कर्म करताना सावध करायचं.
तो अपराध घालविण्याकरिता त्याने श्रीगुरूला शरण जावे आणि अशी तो अपराध जीवाने केलाय महाराज. त्यानं सृष्टी केली आहे. त्याने केल्यावर त्याला सुखदुःख भोगावं लागतं. त्या सुखदुःखातनं जर निघायचं असेल तर त्यानं काय करावं महाराज? सद्गुरूला शरण जावं महाराज. कारण का त्या दुःखाचं कारण काय ते सांगतात. दुःख निवृत्त करत नाहीत महाराज. कार्यात ते काय करत नाही. आणि कुणाला काय कार्यात करता येत नाही. सद्गुरू काय करतात? दुःखाचं कारण जे आहे ते सुस्वरूपाचं अज्ञान आहे. ते झालं तर मग आत्यंतिक दुःखाची कारणाचं कार्याची. तो अपराध घालवण्याकरता त्याने श्रीगुरूला शरण जावे असे श्री ज्ञानेश्वर मला सांगतात. आता श्रीगुरूंच्या ठिकाणी गुरु शिष्य भावाचे द्वैत मुळीच नाही ते दृष्टांताने सांगतात. चांदणे स्वप्रकाशाचे लेईला द्वैत दुनीचे तरी उघडे पण नवचे चांदाचे जया. चंद्राने आपल्या प्रकाशाचे चांदणे पांघरल्यासारखे वाटते आणि चंद्र व चांदणे या दोघात द्वैतही दिसते. पण चांदणे पांघरून देखील ज्या चंद्राचा उघडेपणा नष्ट होत नाही त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या स्वप्रकाशाचे पांघरून घेऊन देखील त्यांचा अनावृतपणा नष्ट होत नाही.